यामध्ये ऑपरेशन सिंदूर कसं घडलं आणि हे ऑपरेशन सिंदूर जरी आपण 2025च्या साधारण एप्रिल आणि मे महिन्यात पाहिलं असलं तरी त्याचे पडसाद मात्र आपल्या देशावर खूप आधीपासून पडत होते. तर हे बायोलॉजिकल महायुद्ध होतं. त्याच्यामध्ये 9 लाख भारतीय मारले गेले. 9 लाख लक्षात ठेवा. आज अमेरिकेमधली सगळी गोष्ट चीनमधनं येते, सगळी. परंतु चीननी सगळ्या जगाला सप्लाय चेन वॉरफेअरमध्ये अडकवलेलं आहे. आज 6-7 कोटीहून जास्त बांगलादेशी भारतात आहेत, हे सत्य आहे. IMF म्हणजे काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आणि हे मला वाटतं हे पाकिस्तानचं 24वं किंवा 25वं कर्ज आहे. म्हणजे पाकिस्तान कर्ज घेतच राहतो आणि त्यांची कर्ज कधी फिटतच नाही. पण फॅक्ट अशी आहे की पाकिस्तान हा अत्यंत कर्जबाजारी देश झालेला आहे. परंतु असं असून सुद्धा त्यांचं डोकं अनेक राष्ट्रांनी पाण्याच्या वरती ठेवलं आहे. आणि त्याच्यामधले एक कर्तबगार नेते किंवा भारताचे शत्रू म्हणता येईल त्यांना, ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. 3:30 वाजता पाकिस्तानचे जे DGMO होते, DGMO म्हणजे जे युद्ध ऍक्च्युली कंट्रोल करतात, त्यांनी आपल्या DGMOला कॉल केला. त्यांचा मी फोटो पण दिला आहे. राजीव घई, लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ऍक्च्युली युद्ध कंट्रोल केलं होतं आपलं. त्यांचा फोटो आणि त्यांची कामगिरी मी दिलेली आहे. तर त्यांना कॉल केला की आता युद्धविराम व्हायला पाहिजे, युद्धविराम करायला आम्ही तयार आहोत. आणि मग आपण तो 4 वाजता मान्य केला की आपण तो तुम्ही होऊ शकतो. आणि नंतर तो एक 10 मिनिटं तो तुटला होता, एक तास. त्याचं कारण थोडं वेगळं आहे ते. परंतु त्याच वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं प्रत्येकाला की माझ्यामुळे झालं, तर असं काही नव्हतं. ते या युद्धाचं आपलं एम होतं की दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प बरबाद करणं, जे आपल्याला माहिती होते. तर इन्फॉर्मेशन वॉरफेअर हा एक प्रचंड मोठा भाग आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये हे युद्ध पोहोचलेलं आहे. तर प्रत्येक नागरिकांनी करायला काय पाहिजे याच्याविषयी पुस्तकाने खूप दिलं. साध्या साध्या गोष्टी आहेत. तर 85% वेस्टर्न मीडियानी भारत जिंकला ही गोष्ट ऍक्सेप्ट केली नव्हती. त्याला 3 मुख्य कारणं होती. नंबर 1 कारण होतं नमस्कार, मराठी सृष्टी टॉक्सच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या भागात जो विषय आज आपण चर्चेला घेणार आहोत किंवा ज्या विषयावर एक पुस्तक लिहिलं गेलेलं आहे, तो विषय म्हणजे ती घटना जेव्हा आपल्या देशामध्ये घडली त्यावेळेला प्रत्येक भारतीयाकडनं चीड आणि संताप व्यक्त केला गेला. आणि त्याच घटनेला आपल्या देशाने जेव्हा सडेतोड प्रत्युत्तर दिलं तेव्हा मात्र आपल्या देशाबद्दलचा अभिमान वाढला आणि तो आजही कायम आहे. हा विषय म्हणजे ऑपरेशन सिंदूर, भारताचं पाकिस्तान आणि चीन बरोबरचं दीर्घकालीन युद्ध. युद्ध सेवा मेडल प्राप्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकाला प्रस्तावना लाभलेली आहे ती म्हणजे अतिविशिष्ट सेवा मेडल, परमविशिष्ट सेवा मेडल आणि सेवा मेडल प्राप्त लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांची. अतिशय सुंदर पुस्तक आहे. यामध्ये ऑपरेशन सिंदूर कसं घडलं आणि हे ऑपरेशन सिंदूर जरी आपण 2025च्या साधारण एप्रिल आणि मे महिन्यात पाहिलं असलं तरी त्याचे पडसाद मात्र आपल्या देशावर खूप आधीपासून पडत होते. त्याचं प्लॅनिंग आधीपासून झालं होतं आणि ते प्लॅनिंग आपल्याला मे महिन्यामध्ये दिसलं. अर्थात हे प्लॅनिंग काय होतं, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग काय होतं, त्याबरोबर भविष्यकालीन योजना कशा असतील याबद्दल या पुस्तकात बरीचशी माहिती दिलेली आहे. या पुस्तकाचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन. नमस्कार. नमस्कार. मराठी सृष्टी टॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर खरोखर जाणवतंय की प्रत्येकालाच हा प्रश्न पडलेला की 24 एप्रिल 2025ला पहलगाममध्ये, बैसरन व्हॅलीमध्ये जो अटॅक झाला आणि अनेक हिंदूंना तुम्ही हिंदू आहात का असा प्रश्न विचारून मारलं गेलं. प्रचंड नरसंहार झाला आणि त्यानंतर 7 मे 2025ला आपण त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. हा जो मधला काळ होता, प्रत्येक भारतीयाला प्रश्न पडला होता, हा मधला काळ आपण नेमकं काय करत होतो. त्याची अनेक उत्तरे यामध्ये आहेत, आज तुमच्याकडनंही जाणून घ्यायची आहेत. पण आधी मी प्रस्तावना जेव्हा वाचली तेव्हा प्रस्तावनेपासूनच सुरुवात करताना एक जाणवलं आणि एक वारंवार एक शब्द इथे येतोय, हे म्हणजे मल्टी डोमेन वॉरियर किंवा वॉरफेअर आहे किंवा मल्टी डोमेन स्ट्रॅटेजी केली गेली याच्यामध्ये. याचा काय अर्थ आहे, आपण कशा पद्धतीची मल्टी डोमेन स्ट्रॅटेजी यामध्ये वापरलेली आहे? बघा, लोकांची समजूत आहे की युद्ध म्हटलं की म्हणजे जमिनी युद्ध, की ज्याला ग्राउंड वॉरफेअर म्हणता येईल,
म्हणता येईल, किंवा दुसरं हवेतलं युद्ध म्हणजे एअर वॉरफेअर, किंवा समुद्रातलं युद्ध म्हणजे नौदलाचं युद्ध किंवा नेव्हल वॉरफेअर. हे 3 नोंद प्रकार आहेत. आणि आपण जर भारताचा इतिहास बघितला तर 47चं युद्ध, 65चं युद्ध, 1965चं युद्ध, 1971चं युद्ध, कारगिलचे युद्ध, ही सगळी 90% जमिनीवरती फाईट झालेली होती आणि 5-10% हवेत लढली गेलेली होती. परंतु आता युद्धकला जी आहे ती अतिशय वेगाने बदली होते आहे. आणि केवळ जमिनीवरचं युद्ध जे जास्त महत्त्वाचं असतं, या युद्धाशिवाय आता टेक्नॉलॉजी इंडक्शनमुळे आणि वेगवेगळ्या कारणामुळे आता वेगवेगळी इतर डोमेन्स, म्हणजे एक नवीन नवीन आघाड्या तयार झालेल्या आहेत जिथे आपण युद्ध करू शकतो. तर याच्यामध्ये म्हणजे याच्यात 4 शब्द वापरले जातात. एक तर मल्टी डोमेन वॉरफेअर किंवा अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर, म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुम्ही युद्धाकरता वापर करू शकता. किंवा तिसरं त्याचं नाव आहे ग्रे झोन वॉरफेअर, म्हणजे युद्ध आहे की शांतता आहे हे तुम्हाला कळतच नाही. युद्ध आता चालू आहे हे सुद्धा तुम्हाला कळत नाही, पण युद्ध चालू आहे. फॉर एक्झाम्पल सायबर वॉरफेअर जे आहे ते आता पण चालू असेल. आपण जे आता बोलत असताना सायबर अटॅक आता होत असतील, ठीक आहे, तर ते आता चालू असेल ते. तर ग्रे झोन वॉरफेअर, अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर, हायब्रिड वॉरफेअर आणि सगळ्यांचं मिक्सर म्हणून मल्टी डोमेन वॉरफेअर. मी याच्या डेफिनेशनमध्ये जात नाही, परंतु चीन नावाचा देश आणि ज्याला इतरांनी पण मदत केलेली आहे, त्यांनी असं ठरवलं की आपण वेगवेगळ्या प्रकारे युद्ध करू शकतो. म्हणजे काय, भारताच्या विरुद्ध आर्थिक युद्ध, किंवा आपण सुरुवात करूया समजा 1962 युद्ध तुम्हाला माहिती आहे. परंतु आता काही वर्षापूर्वी काही लोकांनी एक शब्द तयार केला होता. मी तो शब्द म्हणतो की काय करोना किंवा कोविड-19. ते करोना आणि कोविड-19 हा शब्द मला कळत नाही. तो ॲक्च्युली चीनी व्हायरस होता की जो चीनने सोडला होता. वुहान लॅबोरेटरी त्यांची जी चीनमध्ये आहे, जी अंडर कंट्रोल आहे. तर हे बायोलॉजिकल महायुद्ध होतं. याच्यामध्ये 9 लाख भारतीय मारले गेले. 9 लाख, लक्षात ठेवा, जे रेकॉर्डेड आहे. आणि सगळ्या जगाला कसं कम्प्युटर बोर्डलं होतं, जग कसं बदली झालं हे तुम्हाला कल्पना आहे. आणि ते कुणाला वाटत असेल की हे बायोलॉजिकल वॉरफेअर संपलं असेल, तर मग ते अर्थात बरोबर नाही आहे. की कारण पहिले सर्दी आणि खोकला 7 दिवसात बरा व्हायचा. आता 15 दिवस, 20 दिवस, महिना, 1.5 महिना, 2 महिने खोकला बराच होत नाही. म्हणजे आणि वेगवेगळ्या प्रकारचे खोकले, आणि जे आपली नोन औषधं आहेत ती त्याच्यावरती आता इफेक्टिव्हच नाही आहेत. म्हणजे तर मी तर डॉक्टर म्हणून जास्त त्या विषयात जास्त जात नाही, परंतु त्याचे स्टेन्स, त्याचे जे इतर म्हणजे हे आहेत, म्हणजे त्याला म्हणतात की ते तुटतात आणि एक नवीन प्रकारचा व्हायरस तयार होतो. तर हे सुरूच आहे. तर हे एक बायोलॉजिकल वॉरफेअर झालं. दुसरं इकॉनॉमिक वॉरफेअर. आता चीनवरती आपली डिपेंडन्सी एवढी जास्त आहे की चीननी मध्ये काय केलं होतं, भारत त्याच्याकडनं खतं आयात करतो. आणि खताची गरज केव्हा पडते, ज्यावेळेला शेतीमध्ये पेरणी होते त्यावेळेला. तर त्यांनी युरिया खतं भारताला देणं थांबवलं होतं. आणि त्यावेळेला आपलं किती नुकसान होणार, आपल्याला 50-60 म्हणजे लाख टन एवढी खतं लागतात, आणि ती जर थांबवली तर कसं होणार. आता भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंडरग्राऊंड रस्ते वगैरे सुरू आहे. तुम्ही मुंबईवरनं आता आलेला आहात. मुंबईत म्हणजे कशी क्रांती घडलेली आहे जमिनीच्या खालती, तुम्हाला कल्पना आहे. त्याची बोरिंग मशीन चीनमधनं येतात. तर ते बोरिंग मशीनच थांबवली तर तुमचं सगळं कामच थांबणार आहे. हे तुम्हाला मी असे हे दिलं. तर आणि नंतर रेअर अर्थ नावाचा एक प्रकार आहे की आजकाल कुठल्याही मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये रेअर अर्थ लागते, तीच चीननी थांबवलेली आहे. मी फक्त आता भारताविषयी बोलतोय बरं का. तर ते आहे. एवढंच नाही तर चीननी आपल्याला एका अशा आर्थिक चक्रव्यूहामध्ये अडकवलेलं आहे की गेले 6-7 वर्ष चीनकडनं आपण आयात किती करतो, तर समजा 2024 आता जे संपलं किंवा 25 संपेल आता, तर $110 अब्ज एवढं सामान आपण चीनमधनं आयात केलं. आणि चीनला आपण किती निर्यात केली, तर $20 अब्ज. म्हणजे गणित चांगलं असेल तर चीननी आपल्याकडे 5 किंवा 6 पट जास्त माल विकला. आणि गेले 7 वर्ष आपलं सरकार प्रचंड प्रयत्न करत आहे. खरं व्यापाराचा कायदा काय आहे, इम्पोर्ट शुड बी इक्वल टू एक्सपोर्ट्स. नाहीतर तुम्ही चीन तुमची फक्त बाजारपेठ वापरतो, पण चीन तुम्हाला कुठलीही गोष्ट विकू देत नाहीये. आणि दिस इज डिस्पाईट गव्हर्नमेंट प्रयत्न करते आहे. तुम्ही PLI नावाचं नाव ऐकलं, पुस्तकात पण ते प्रॉडक्टिव्ह लिंक इन्स्टिट्यूट. भारतामध्ये आपण कुठलीही गोष्ट फारशी बनवत नव्हतो आणि चीनने आपल्याला अतिशय मूर्ख बनवलं. आणि 2 गोष्टींविषयी मी मुद्दाम बोलेन, कारण त्याचा पुढे पण नंतर संबंध दुसऱ्या युद्धाशी येतो. की आता आपले जेवढी पॉवर सेक्टरमध्ये जे पॉवर जनरेशन इक्विपमेंट असते, आणि आपल्याकडे कोल जनरेशन प्लांटचे जवळजवळ 70% होते, तर हे सगळे 2001 नंतर सगळे चीनी बनावटीचे आहे. आणि याच्यामध्ये आता चीननी ट्रोजन हॉर्सेस टाकले असावे अशा प्रकारची बातमी आहे. तर आता त्याला ओव्हरकम कसं करायचं,
तर म्हणजे चीननी तुम्हाला सप्लाय चेन वॉरफेअरचा गुलाम बनवलेला आहे. आपल्याकडे अशी समजूत झाली की चीन शिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. ठीक आहे ना. तर चीन हा एक वेगळाच विषय होईल. तर इकॉनॉमिक वॉरफेअर, मग दुसरा शब्द लिगल वॉरफेअर. लिगल वॉरफेअर म्हणजे काय, तर चेन्नईमध्ये एक वेदांत नावाची कंपनी आहे. तर तिथे एक NGO गेलं कोर्टामध्ये आणि म्हणाले की हे जे वेदांत आहेत, ज्यांची जी कॉपर प्लांट आहे याच्यामुळे पोल्युशन होतं, आणि हायकोर्टने निर्णय दिला की नाही नाही पोल्युशन व्हायला नको, ते फॅक्टरी बंद करा. अरे तुम्ही फॅक्टरी बंद केली ते काय कॉपरचा वापर बंद होणार आहे का? आणि फॅक्टरी बंद केल्यानंतर आता आपण कॉपर कुठनं घेतो आहे, तर चीन आणि पाकिस्तानकडनं. म्हणजे आपल्या NGOsनी, ज्यांना मी सरळ उघडपणे म्हणतो आहे की ज्यांना चीननी पैसे दिले होते, ते भारताच्या कोर्टात गेले. भारताच्या कोर्टात सांगितलं की पोल्युशनमुळे असं होतं आहे. म्हणजे आता चीनचे जे सैनिक आहेत, केवळ हातात रायफल घेतलेले सैनिक नाही आहेत. चीन किंवा पाकिस्तानचे जे सैनिक आहेत, काही NGOs म्हणजे संस्था, काही जिहादी प्रवृत्तीच्या आहेत, काही डाव्या प्रवृत्तीच्या आहेत, काही अँटी एस्टॅब्लिशमेंट, म्हणजे आम्ही धरणं बांधू देणार नाही, रस्ते बांधू देणार नाही, आम्ही हे जे कुठलेही डेव्हलपमेंट, तर त्या संस्थाही त्यांचे सैनिक आहेत. काही ऍक्टिव्हिस्ट आहेत, हे त्यांचे सैनिक आहेत. एक थोडक्यात उदाहरण देतो, कारण बांगलादेशीविषयी मी माझ्या पुस्तकात पण लिहिलेलं आहे. एक ऍक्टिव्हिस्ट सुप्रीम कोर्टमध्ये गेले आणि त्यांनी म्हटलं की जे बांगलादेशी भारतात आहेत, आज 7-8 कोटीहून जास्त बांगलादेशी भारतात असावेत, त्यांना ज्यांच्या मुलांना इथे जन्म मिळतो त्यांना तेच अधिकार मिळायला पाहिजे जे एका भारतीय महिलेला मिळतात. आता हे सगळे घुसखोर आहेत, 7-8 कोटीहून जास्त आहेत, 90 लाख महाराष्ट्रामध्ये आहेत, आणि सुप्रीम कोर्टने निर्णय काय द्यावा की त्यांना अधिकार ते द्यायला पाहिजेत. तर मी सुप्रीम कोर्टचा जज असतो, नाही ते चांगली गोष्ट आहे, तर मी म्हटलं असतं की या सुप्रीम कोर्टमध्ये 3.5 कोटी केसेस पेंडिंग आहेत. तुझा नंबर केव्हा, 3.5 कोटी + 1, म्हणजे एक 100 वर्षानंतर तुझा नंबर येऊ शकतो. तर ते पण त्यांनी त्याला प्रायोरिटी दिली. आणि तर म्हणजे हे ऍक्टिव्हिस्ट, हे NGOs, हे त्यांची शक्ती आहे. आणि आता जास्त पुढे जातात हे, म्हणजे युद्धाचे सैनिक कसे बदलतात. मग सायबर वॉरफेअर हा एक मोठा प्रकार आहे. सायबर वॉरफेअरमध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 2020 मध्ये आपल्याला आठवत असेल की मुंबईच्या इलेक्ट्रिसिटी ग्रीडवरती हल्ला झाला होता. आणि झालं काय, तर 12 तास इलेक्ट्रिसिटी बंद पडली. इमिजिएटली पॉवर मिनिस्टर जे त्यावेळेला होते त्यांनी स्टेटमेंट दिलं की हा चीनचा सायबर हल्ला होता. 24 तासाच्या आत त्यांनी आपले शब्द मागे घेतले आणि ते म्हणाले की नाही नाही, हे आमचंच काहीतरी ग्रीडमध्ये इम्बॅलन्स झालं, टेक्निकल फ्लॉज झाले. ते तसं नव्हतं, कारण त्यावेळेला अक्षरशः चीननी त्यांची जी पॉवर इक्विपमेंट आहेत त्याच्यामध्ये ट्रोजन हॉर्सेस ठेवलेले आहेत. म्हणजे काय, की जसं तुम्ही छुपा सेल हे नाव ऐकलं असेल, दहशतवाद्यांचे सेल असतात, की दिल्लीला ते सेल पहिले होता, पण तो ऍक्टिव्हेट एका वेळेला झाला आणि त्यांनी मग उलटी सुलटी कामं केली की जी वेल डॉक्युमेंटेड आहेत. तर तसे हे ट्रोजन हॉर्सेस आहेत, ते ऍक्टिव्हेट केले जाऊ शकतात जेव्हा गरज पडेल तेव्हा. आणि असे आता त्याला सगळ्या शोधायचं म्हटलं, आपण शोधायला सुरुवात केली. आणि आता आपण म्हणजे म्हणतोय की पॉवर चीनकडनं आपण ते घ्यायला नको, पण चीननी आता सगळ्या, म्हणजे आपण आता भारताविषयी बोलतो आहे म्हणून आपण असं एखादा भीती वाटेल तुम्हाला की चीन 7.5 फूट उंच आहे आणि सगळं चीनचं वैर भारताशी आहे, तसं नाही आहे. चीनचं वैर सगळ्या जगाशी आहे, अमेरिकेशी आहे, युरोपशी आहे, आणि जेवढं मूर्ख त्यांनी भारताला बनवलं आहे त्याच्या 10 पटीने जास्त मूर्ख त्यांनी अमेरिकेला बनवलं आहे. पण आता केवळ विषयात भारत आहे, ऑफ सिंधू असल्यामुळे आपण भारतावर करतोय. आज अमेरिकेमधली सगळी गोष्ट चीनमधनं येते, सगळी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर तिथलं खतम झालंय, आणि तेच युरोपमध्ये जवळजवळ झालेलं आहे. तर युरोप आणि अमेरिकेला जाऊ देते, त्यांचं काम ते करत राहतील ते, परंतु चीननी सगळ्या जगाला सप्लाय चेन वॉरफेअरमध्ये अडकवलेलं आहे. सगळ्या ठिकाणी रॉ मटेरियल त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे. तर त्याच्यामुळे या चीनच्या आर्थिक चक्रव्यूहाच्या बाहेर कसं पडायचं, त्याच्या इक्विपमेंटच्या बाहेर कसं पडायचं, एकच उपाय आहे की तुमच्याकडे कुठलंही चीनी हार्डवेअर नको. मग ते पॉवर प्लांट असो की लॅपटॉप असो की मोबाईल असो की हे असो, कारण प्रत्येकामध्ये काहीतरी एम्बेडेड आहे. पण आता प्रॉब्लेम काय की जर तुम्ही पॉवर इक्विपमेंट घेतली ज्याला फक्त 5च वर्ष झाले आहेत, ती तुम्ही विकू शकता का? कारण त्याचं एक 20, 25, 30 वर्षाचं लाईफ असतं. आपण काही एवढा श्रीमंत देश नाही की सगळं काढून टाका आणि सगळं बदली करा, त्याने किंमत वाढेल. तर त्याच्यामुळे आपल्याला काही वर्ष ते वापरावंच लागेल. तर सायबर वॉरफेअर हा एक वेगळ्याच विषयाला खूप मोठा प्रकार आहे. मग त्याच्याशिवाय चीन
नक्षलवाद माओवाद काय करतो आहे याच्याविषयी आपल्याला कल्पना असेलच. माझं पुस्तक जे मराठी सृष्टीवरती पण ज्याचं हे आलेलं होतं त्यात मी लिहिलं होतं की नक्षलवादाचे आव्हान चीनचे भारताविरुद्धचे छुपे युद्ध. 2000 मला वाटतं 11 मध्ये लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यावरती तुम्हाला खूप त्याच्यावरती माहिती मिळेल ती. तर हे सगळे चीनचे नागरिक आहेत. कारण काय त्यांनी नक्षलवाद्यांनी जरी हल्ला केला छत्तीसगडमध्ये एक 50-60 माणसं मारली समजा, मारत होते ते, त्यांनी काही छत्तीसगड काय वेगळा देश होणार आहे का? अजिबात नाही. मग ते काय करतात काय ते केवळ भारताची प्रगती, आर्थिक प्रगती रोखण्याचा प्रयत्न करतात. तर हे अशा प्रकारचं हे सगळं, आणि याच्यामध्ये त्यांचा बिगेस्ट प्रॉक्सी जो आहे तो आहे अर्थातच पाकिस्तान. एक्झॅक्टली. यामध्ये म्हणजे या पुस्तकामध्ये तुम्ही 2 महत्वाची विधानं केलेली आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे आता प्रॉक्सी पार्टनरचा उल्लेख निघाला म्हणून की भारताविरुद्धच्या युद्धामध्ये चीननी पाकिस्तानला प्रॉक्सी पार्टनर म्हणूनच वापर त्याचा केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे की भारताचा शत्रू हा भारताबाहेर नसून तो भारताच्या आतच दबा धरून बसलेला आहे. कारण पहलगाम अटॅक नंतर आपण हे जास्त आपल्याला सगळ्यांना जाणवलं की इथे जम्मू काश्मीरमधनं किंवा भारतामधनं ज्या पद्धतीची मदत केली गेली, पाकिस्ताननी जे चित्र उभं केलं, त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे हा पहलगामचा अटॅक होता. तर ऑपरेशन सिंदूरवर आता थोडंसं आपण चर्चा करूया. ऑपरेशन सिंदूर, जसं मगाशी तुम्ही म्हणालात की ही जी सायबर युद्ध आहेत किंवा जी युद्ध आहेत ही सतत चालू असतात, आपल्याला ते माहिती नसतं. ऑपरेशन सिंदूरही अजून चालू आहे का, की ते जेव्हा झालं तेव्हाच संपलं? बघा, ऑपरेशन सिंदूर म्हणजे नेमकं काय? जमिनीवरती काहीतरी कारवाई झाली, काही हवेत झाली, काही समजा समुद्रात तर काही फारसं झालं नाही, पण समुद्राकडनं स्मगलिंग वगैरे होतं, तर ते आता चालू आहे का? तर ते उत्तर हो, नक्कीच चालू आहे. उदाहरण म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आज आपण आता 5-6ची वेळ असेल तर आज आपलं 4.5 लाख सैन्य हे काश्मीरच्या सीमेवरती तिथे अँबुश लावून बसलेलं आहे. आणि पाकिस्तानकडून जी दहशतवादाची जी घुसखोरी होते आहे ती आपण थांबवण्याचा प्रयत्न करतो दहशतवाद्यांची. आणि आपण जर बघितलं तर ऑपरेशन सिंदूर नंतर जवळजवळ, मला आकडेवारी नीट आठवत असेल तर आपण 56 किंवा 57 भारताच्या सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलंय. एवढं नुकसान ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेलं नाही, ते अजून चालूच आहे. फक्त आपण आपल्या सैनिकांविषयी बोलतो पण तेवढे आपण दहशतवादी पण मारलेले आहे. म्हणजे पाकिस्तानचं दहशतवादी घुसवण्याचं काम हे जमिनीवरती चालूच आहे. आणि आत्ता 4 लाख सैनिक जवळजवळ जे आपलं LOC आहे म्हणजे अखनूरचा एरिया आहे, त्याच्यानंतर पुंछचा एरिया आहे, त्यानंतर उरी आहे, आपण नकाशा बघतो तर तिथे आता ते सैन्य तिथे सीमेवरती तिथे आहे तिथे, आणि ते करतायत. तर तो एक भाग झाला. आणि तिथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालूच असतो. आणि त्याच वेळेला पाकिस्तान तुमच्या देशाच्या आत, एक स्पेसिफिक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं समजा हवेतनं, तर तुमच्याकडे ते ड्रोन पाठवून पंजाबमध्ये ते ड्रग्ज पाठवत आहेत. 2024 मध्ये जवळजवळ 450 ड्रोन पकडण्यात बघितले आपण. प्रत्येक ड्रोनची कॅपॅसिटी होती 15 ते 16 किलो ड्रग घेऊन जायची. आणि आपण जे पकडले, कारण ड्रोन एक असं शस्त्र आहे की त्याला परत पण आणता येतं, पण जवळजवळ 450 हे परत आले नाहीत. पण जिथे पकडले गेले सगळे ते रिकामे होते. तर ऑब्व्हियसली त्याच्या आतले जे ड्रग्ज होते ते पंजाबच्या एजंट्स म्हणा किंवा त्यांचे हस्तक म्हणा ते घेऊन गेले होते. आणि 450 ही फिगर ऑफिशियल आहे. त्याच्याशिवाय अनेक ड्रोन परत गेले पण असतील. आणि आपण आज जर पंजाबचं हालत बघितली तर एक शब्द वापरला जातो, उडता पंजाब. आज सरकारी आकड्यांप्रमाणे 15 लाख युवक हे ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत. आणि 99% युवक जे ड्रग्सच्या आहारी जातात ते कधीही परत येत नाहीत. पंजाब जाऊ दे, महाराष्ट्रामध्ये ड्रग्स मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला अवेलेबल आहे. उच्चभ्रू समाजाच्या पार्टीज, आपली मुलं जी रात्री स्मोकिंग करत असतात, हे करत असतात, अनेक ठिकाणी हे ड्रग्स इझिली अवेलेबल आहेत. सगळ्या मोठ्या शहरात, म्हणजे मुंबई असो की ठाणे असो की डोंबिवली असो, ठीक आहे ना. त्याच्यातला एक स्मॉल फ्रॅक्शन हा पकडला जातो, बाकी पकडला जात नाही. तर म्हणजे पाकिस्ताननी केवळ दहशतवादाचं स्वरूप आता बदली केलं आहे. म्हणजे जसं पहिले बॉम्ब ब्लास्ट व्हायचे, जो 1993 साली झाला होता, किंवा जसं 26/11चा दहशतवादी हल्ला झाला होता समुद्राकडनं, तसं होत नाही. त्याच्याऐवजी काय होत आहे, नॅर्को टेररिझम, म्हणजे अफूकांच्या चलत घुसवायचं, खोट्या नोटा भारतात घुसवायच्या, भारतामध्ये स्मगलिंग करायचं. आणि याच्याशिवाय भारतामध्ये बांगलादेशी घुसखोरी अजून सुद्धा सुरू आहे. आणि कारणं त्याच्यात अनेक आहेत. माझ्या याच्यावरती पुस्तकाचं आहे, ते पुस्तकात तुम्ही बघितलं पण असेल ते. आणि आपण प्रयत्न करून सुद्धा आपल्याला हे थांबवण्यात यश मिळत नाही. आणि आज 6-7 कोटीहून जास्त बांगलादेशी भारतात आहेत, हे सत्य आहे. तर म्हणजे ऑपरेशन सिंदूर चालूच आहे.
जो मिलिटरी त्याचा भाग आहे, LOC वरती फायरिंग वगैरे हे कायम सुरू असतं, कधी जास्त कधी हे. आणि जे काश्मीरच्या आत जे दहशतवादी विरोधी अभियानं असतात ती पण चालूच असतात. आणि आत्ताच एक 6-7 दिवसापूर्वी उधमपूरपाशीच आपल्या एका सैनिकाला वीरमरण आलं होतं आणि त्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला होता. तर बाकीचे 2-3 ज्यात आज सुद्धा असं मानलं जातं की काश्मीरचे 2 भाग आहेत, एक तर काश्मीर खोरं आणि दुसरा खालचा भाग साऊथ ऑफ पीर पंजाल, ज्याला पुंछ, राजौरी, उधमपूर, जम्मू हा भाग मानला जातो. तर तिथे एक पुंछ म्हणजे खालच्या भागामध्ये एक 10-12 दहशतवादी असावेत आणि आपल्या काश्मीर खोऱ्यामध्ये 30-40 असावेत असा एक अंदाज आहे. ठीक आहे. आणि मधून तुम्ही जर पेपरमध्ये बघितलं, नुसतं शब्द घातला व्हायलन्स इन जम्मू अँड काश्मीर, तुम्हाला ते मिळेल. फक्त होतं काय की पेपर मोठा असतो आणि आपण म्हणजे फक्त हेडलाईन्सकडे बघतो आणि या बातम्या येतात पण त्या हे केल्या जातात. ते युद्ध पाकिस्तानचं सुरू आहे. परंतु हे मात्र युद्ध सुरू असताना आपल्याला एक अशी समजूत व्हायला नको की पाकिस्तानच फक्त युद्ध करतो आहे आणि आपण काहीच करत नाही असे. कारण का आपण आता पाकिस्तान हे करतोय, पाकिस्तान ते करतोय सांगायचा प्रयत्न करतोय, जे खरं आहे, त्यात काही डाऊट नाही. मग आपण काही करत नाही का पाकिस्तानच्या विरोधात? आपण सुद्धा खूप करतो आहे. आणि ज्याला आम्ही 3 फ्रंट वॉर असं म्हणतो. आपल्याला आठवत असेल की काही वर्षापूर्वी ज्यावेळेला जनरल रावत हे आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते, तर त्यावेळेस त्यांनी 3 फ्रंट वॉर किंवा 2.5 फ्रंट वॉर याविषयी ते बोलले होते. तर थोडक्यात अर्थ काय होता की आपल्याला जर पाकिस्तानचं युद्ध झालं तर त्याच वेळेला चीन सुद्धा आपल्याशी युद्ध करेल. तर चीन सीमेवरचं जे सैन्य आहे आपण ते हलवू शकत नाही पाकिस्तान विरोधात. आणि प्लस 0.5 फ्रंट किंवा अजून 3rd फ्रंट म्हणजे देशाच्या आत दहशतवादी, त्यांचे समर्थक, नक्षलवादी व्हायलन्स करतील. मग ते सिलिगुडी कॉरिडॉर थांबवणं असो की मुंबईतले बॉम्बस्फोट असो की ते सुरू होईल. तर त्याच्यामुळे देशाच्या आत अराजकता माजेल असं जनरल रावत यांचं म्हणणं होतं. पण मुख्य इश्यू काय आहे की ते खरं पण आहे, त्यात काही डाऊट नाही. होऊ शकतं दिल्लीचा ब्लास्ट आत्ताच झाला होता वगैरे वगैरे. पण मग आपण काही करू शकत नाही का? तर आपल्याला 3 फ्रंट वॉरचा धोका आहे तर पाकिस्तानला आहे का? तर आजची पाकिस्तानची परिस्थिती काय आहे आपण जर बघितलं तर आज पाकिस्तानचं जवळजवळ 50% सैन्य हे पाकिस्तानच्या आत बलुचिस्तानमध्ये आणि वझिरिस्तानमध्ये दहशतवादी विरोधी अभियानात गुंतलेलं आहे. सैन्य कुठे असायला पाहिजे? सीमेवरती. सैन्य हे एक्सटर्नल सिक्युरिटी करता असतं. तर बलुची त्यांना खूप त्रास देत आहेत. तिथे खूप मोठ्या प्रमाणात व्हायलन्स होतो आहे. आणि माझा तो चॅप्टर वाचा तुम्ही पाकिस्तानचा की बलुचिस्तानमध्ये काय चाललेलं आहे. तर तिथे पाकिस्तानी सैन्याला खूप कॅज्युअलिटीज होत आहेत आणि पाकिस्तानी सैन्य तिथे एअरफोर्सचा वापर करत आहे. कारण त्यांची एअरफोर्सचा वापर केव्हा केला जातो? याला तुमची जमिनीवरती हालचाल करायची हिंमत नसते. वझिरिस्तान नावाचा एक भाग आहे जो त्याला वझिरिस्तान म्हटलं जातं किंवा त्याला खैबर पख्तूनख्वा म्हटलं जातं. आणि हा इम्रान खानचा प्रांत होता जिथे इम्रान खान पहिले चीफ मिनिस्टर होते. तर तिथे म्हणजे आज त्या भागाला पाकिस्तानपासून वेगळं व्हायचं आहे आणि त्यांना अफगाणिस्तानमध्ये जायचं आहे. आणि आज अफगाणिस्तानच्या बाजूने तिथे एक गट आहे, त्याचं नाव आहे TTP म्हणजे तेहरीक तालिबान पाकिस्तान, ज्याचा उल्लेख माझ्या पुस्तकामध्ये आहे की ते पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला करतायत आणि पाकिस्तानी सैन्याचं खूप नुकसान होतंय. म्हणजे पाकिस्तानी सैन्याला देशाच्या आत प्रॉब्लेम्स आहेत, प्रचंड मोठे प्रॉब्लेम्स आहेत. आणि ते केवढे मोठे आहेत आपण आकडेवारी बघा, कारण काही वेळा आकडेवारीत कळतात की पाकिस्तानची लोकसंख्या 20-21 कोटीच्या आसपास आहे. आणि तिथे जे हल्ले आहेत, त्यांचं जे नुकसान होते ते आकडेवारी बघा, ती जवळजवळ भारताच्या 5 किंवा 6 पटींनी जास्त आहे. आणि तिसरं भारताच्या विरोधात जे काम चालू आहे ते आपल्याला माहितच आहे. म्हणजे ते मध्ये धुरंधर वगैरे सिनेमा आला होता, थोडं हे होतं. पण साधारण एक काही मोठ्या घटना ज्या आजूबाजूला घडतायत पाकिस्तानच्या, म्हणजे जसं आता बलुचिस्तान किंवा खैबर पख्तूनख्वाचा तुम्ही उल्लेख केलात तसंच, किंवा इम्रान खान यांचा आता तुरुंगवास किंवा अशा अनेक ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या बातम्या किंवा या सगळ्या घटना लपवण्यासाठी कुठेतरी एक मोठी घटना कुठेतरी घडवायची, असा हा पहलगाम अटॅकच्या मागचा हेतू होता का? नक्कीच होता. म्हणजे होतं काय माहिती आहे का की पाकिस्तानमध्ये 2 मोठी संकट आहेत. एक तर अंतर्गत सुरक्षा आव्हानं फारच जास्त वाढलेली आहे आणि दुसरी महागाई प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे आपल्याकडे जी पेट्रोलची किंमत आहे त्याच्या 4 पट जास्त किंमत पाकिस्तानमध्ये आहे. आणि मी त्याच्यात जास्त जात नाही की आपण पाणी युद्ध केलं हे केलं, त्यांना खूप प्रॉब्लेम्स आहेत. तर देशाचे आणि प्लस इम्रान खानला जो सर्वात मोस्ट पॉप्युलर नेता होता त्याला तुरुंगात घातलेला आहे.
तर पाकिस्तानमधले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरनं लक्ष काढून त्याला भारतावरती केंद्रित करायचं याकरता त्यांनी हा दहशतवादी हल्ला केला, हे त्याचं एक कारण नक्कीच आहे, तो एक भाग आहे. आणि दुसरं, भारताची प्रगती खूप होते आहे. आता आपण 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था आहोत. पाकिस्तानविषयी कोणी बोलायला तयार नाहीये आणि काश्मीरविषयी कोणी बोलायलाच तयार नव्हतं. आणि पाकिस्तान म्हणजे काश्मीर हे पाकिस्तानचं ऑब्सेशन आहे. म्हणजे जेवढी आपण युद्ध लढलो, 1947चं युद्ध 1 वर्ष चाललं होतं, 1965चं युद्ध जवळजवळ 2-2.5 महिने चाललं होतं, 1971चं युद्ध 3 आठवडे ॲक्च्युली युद्ध चाललं, पण त्याच्या आधी 3 महिने एक छुपं युद्ध सुरू होतं. कारगिलचं युद्ध जवळजवळ 3 महिने चालू होतं. तर ही सगळी जी युद्ध होती काश्मीरमुळे होती ही सगळी, ठीक आहे ना. तर काश्मीरचं त्यांचं ऑब्सेशन, काश्मीरकडे दुर्लक्ष होतं आहे, म्हणून त्यांनी म्हणजे हा म्हणजे मुद्दाम हे मॅसाकर करायचा हा प्रयत्न केला जो पहलगामला किंवा बैसरल व्हॅलीमध्ये झाला. म्हणजे काश्मीर आणि लोकांचं लक्ष केंद्र म्हणजे काढणं आणि दुसरं पुन्हा एकदा त्याला पाकिस्तानला फोकसमध्ये आणणं आणि हे करणं. तर त्यात त्यांना यश नक्कीच मिळालेलं आहे. म्हणजे आता बघा, डोनाल्ड ट्रम्पच्या घरी जाऊन जे त्यांची जनरल मुनीर आहे ते 4 वेळा जाऊन जेवून आलेले आहेत. म्हणजे त्यात त्यांना काही फायदा काय होणार नाही. जेवण चांगलं मिळालं ती गोष्ट वेगळी, त्यांना जो आर्थिक फायदा अपेक्षित तो काही मिळणार नाही. किंवा जे त्यांना वाटलं होतं की त्यांची इक्विपमेंट त्यांनी नुसती घोषणा केली की आम्ही तुम्हाला 450 कोटी रुपयाची F-16ची जी फ्लीट आहे ती अपग्रेड करू. घोषणा करणं आणि अपग्रेड करणं यात पुष्कळ फरक आहे. फायदा तसा काही नाही, पण ते लाईमलाईटमध्ये नक्कीच आले. आता तुम्ही आर्थिक परिस्थितीचा आता पाकिस्तानचा उल्लेख केलात, म्हणून की असंही म्हटलं जातं आणि पुस्तकात त्याचा उल्लेख आहेच की हे जे युद्ध छेडलं गेलेलं आहे पाकिस्तानकडनं, हे संपूर्णपणे या युद्धासाठी सुद्धा कर्ज घेतलं गेलं. म्हणजे युद्धासाठी कर्ज घेतलं आणि मग एक युद्ध खेळलं गेलं. तर पाकिस्तानची ही परिस्थिती आहे सध्याची. काय झालं की युद्धाचा एक परिणाम आर्थिक पण असतो, कुठलेही युद्ध असो. तर नेमकं आपण ऑपरेशन सिंदूरविषयी बोलूया. म्हणजे नेमकं काय झालं, ज्यावेळेला म्हणजे हा हल्ला झाला तर पाकिस्तानला माहिती होते की आता भारत प्रति हल्ला करणारच. केव्हा करणार हा फक्त विषय म्हणजे हा होता की ते केव्हा करणार, पण होणार. तर लगेच त्यांनी आपली बघितलं तर त्यांची 50% शस्त्रही काम करत नव्हती, म्हणजे खास तर एअरफोर्स वगैरे, ठीक आहे ना. तर त्यांनी घाईघाई त्यांना रिपेअर करायला सुरुवात केली. आता रिपेअर करण्याकरता चीन तयार आहे, पण त्याला पैसे द्यायला पाहिजेत ना. तर जर तुम्ही समजा 10-15 हजार कोटी रुपये खर्च करून जर सगळी विमानं रिपेअर केली तर खर्च झाला ना तुमचा, तर तो खर्च झाला. मग त्यांनी बघितलं त्याच्याकडे ॲम्युनिशनच नव्हती. त्यांनी घाईघाईने ॲम्युनिशन सगळी चीनकडनं इतर देशांकडनं घेतली. त्यांच्याकडे ड्रोन्स नव्हती, ती त्यांनी घेतली. म्हणजे त्यांना शस्त्र पुरवठा म्हणजे युद्ध लेवलला आणण्याकरता प्रचंड पैसा हा खर्च करावा लागला. तो एक भाग झाला. आणि दुसरं काय झालं की आपण त्यांच्यावर आर्थिक युद्ध सुरू केलं होतं, ज्यावेळेला आपण एक 5-6 हजार कोटी रुपयाचा जो ट्रेड पाकिस्तानशी व्हायचा, पंजाबमध्ये जागा आहे तिथनं तो व्हायचा, तर तो आपण बंद केला. आणि सगळे हे डेली नीड्स होत्या, म्हणजे ज्याला म्हणायचं गहू तांदूळ भाजीपाला वगैरे, तर तो बंद झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये किमती भयंकर वाढल्या. आणि एवढंच नाही तर याच वेळेला पाकिस्तानला माहिती होतं की आता हल्ला कुठनं होईल, तर हवेत व्हायची शक्यता ही जास्त आहे, कारण ते जनरली तो फास्टेस्ट असतो. तर म्हणून त्यांनी त्यांची विमानं ही तयार हालतीमध्ये ठेवली. आता तुम्ही मध्ये एक इंडिगो नावाचा प्रकार झाला होता, 4-5 तास जास्त उडाल्यामुळे इंडिगो धोक्यात आली आणि त्यांना कर्ज झालं. आणि किती त्यांची विमानं उडतात, 4-5 तास दिवसात उडतात. म्हणजे एक विमान मी म्हणतोय, म्हणजे बाकीच्या ते नुसते जमिनीवरतीच असतात म्हणजे ती, ठीक आहे. तर विमान उडण्याचा खर्च हा प्रचंड असतो, हा त्याचा थोडक्यात अर्थ. आपण तिकीट घेतो मुंबईपासून याला जाण्याकरता 8,000, 9,000, 10,000 तिकीट एका माणसाला असतं. ते म्हणजे हवाई वाहतूक ही अतिशय किमती असते, हा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. तर आता झालं काय की पाकिस्ताननी त्यांच्या विमानाला अलर्टवरती ठेवलं. आता हल्ला होणार आहे, ते 2-3 प्रकारचे अलर्ट असतात. एक तर विमान नुसतं रनवेवरती तयार असतं आणि गरज पडली की ते आकाशात जाईल. ते म्हणजे ते हँगरमध्ये नाही, पण रनवेवरती, म्हणजे 7-8 मिनिटात ते उड्डाण करू शकतं. दुसरं आहे की विमान रनवेवरती आहे आणि पायलट विमानाच्या आत बसलेला आहे, त्याला कॉकपिट रेडिनेस असं म्हटलं जातं, म्हणजे ते लगेच जाऊ शकतं. आणि सर्वात जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे तुम्हाला जर रक्षण करायचं आहे रावळपिंडीचं, तर ते विमान आकाशात घिरट्या मारत असतं, ज्याच्यामुळे विमानाने जमिनीवरनं आकाशात जायला जवळजवळ 10-11 मिनिटं लागतात. तर आता तुम्ही तयार आहात, तर त्याच्यामुळे तुम्ही लगेचच जो भारताकडनं जो हल्ला होईल त्याला प्रत्युत्तर लगेच देऊ शकता. पण हे हवेत पेट्रोलिंग करणं हे अतिशय खर्चिक असतं. 4 तास विमान फक्त उडू शकतं, त्यानंतर त्याचं इंधन संपतं, त्याला खालती यावंच लागतं. यामुळे विमानाचं आयुष्य कमी होतं आणि प्रचंड
एव्हिएशन फ्युएलचा खर्च होतो. तर त्याच्यामुळे पाकिस्तानचं आर्थिक नुकसान जे आहे ते खूप झालेलं आहे. तर आर्थिक नुकसान सगळं याच्यामुळे झालं की शस्त्र रिपेअर करणं, शस्त्र मेंटेन करणं, युद्धाचा खर्च करणं वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे त्यांचं खूप झालं आणि शेवटी इतकं की त्यांना चीनची मदत असल्यामुळे त्यांना सगळं हे रिपेअर करता आलं. पण ते काही फुकट नाही, फ्री नाही आहे ना ते. कारण शेवटी तर 500-600 कोटी रुपये करून जर तुम्ही काय विमानाला अपग्रेड केलं तर खर्च तर झाला की चीन काय मला ते फ्री देणार नाहीये ना ते. फक्त ते लॉंग टर्म कर्ज आहे. तर ते कर्ज देऊन ते युद्ध करतायत आणि एवढं. आणि त्याचं सिंपल उदाहरण काय होतं, जसं ऑपरेशन सिंदूर संपलं तर काय करावं, तर पाकिस्ताननी IMF कडनं अजून एक कर्ज घेतलं. IMF म्हणजे काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आणि हे मला वाटतं हे पाकिस्तानचं 24वं किंवा 25वं कर्ज आहे. म्हणजे पाकिस्तान कर्ज घेतच राहतो आणि त्यांची कर्ज कधी फिटतच नाही. तर ही जी त्यांची जे त्या कर्जाच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत त्यांना अर्थात मदत अनेकांकडनं होते. चीनकडनं थोडीशी मदत होते, मुस्लिम राष्ट्रांकडनं मदत होते, काही संस्था त्यांना मदत करतात. पण फॅक्ट अशी आहे की पाकिस्तान हा अत्यंत कर्जबाजारी देश झालेला आहे. परंतु असं असून सुद्धा त्यांचं डोकं अनेक राष्ट्रांनी पाण्याच्या वरती ठेवलं आहे. आणि ज्याच्यामधले एक कर्तबगार नेते किंवा भारताचे शत्रू म्हणता येईल त्यांना, ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. वर्ल्ड बँकने त्यांना कर्ज दिलं. का दिलं? ट्रम्पने सांगितलं म्हणून. कारण सगळ्या या ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यावरती अमेरिकेचं वर्चस्व हे बऱ्यापैकी आहे. व्होटिंग राईट्स असतात, जास्त कर्ज आहे म्हणजे जास्त राईट अमेरिकेकडे आहे. IMFने कर्ज दिलं, वर्ल्ड बँकने कर्ज दिलं. तर हे सगळं डोनाल्ड ट्रम्पने म्हटलं म्हणून झालं. पण एक फॅक्ट, सध्यापुरती परिस्थिती ठीक झाली, परंतु फॅक्ट अशी आहे की तुम्ही अजून जास्त कर्जबाजारी झाला म्हणजे पाकिस्तानचं कर्ज हे कमी होतच नाहीये, ते वाढतच जात आहे. तर आर्थिक परिस्थिती त्यांची गंभीर आहे. परंतु त्याच्यावरती एक भुत्तो म्हणून त्यांचे एक प्राईम मिनिस्टर होते, जुल्फिकार अली भुत्तो. सध्या जे बिलावल अली आहेत भुत्तो आहेत, सध्याचे परराष्ट्र मंत्री होते पाकिस्तानचे, अजून सुद्धा आहेत मला वाटतं. तर त्यांचे ते आजोबा किंवा बेनझीर भुत्तोचे वडील. तर भुत्तोनी म्हटलं होतं की आम्ही गवत खाऊ पण आम्ही न्यूक्लिअर बॉम्ब बनवू. तर म्हणून आता हे त्यावेळेला म्हटलं होतं केव्हा, म्हणजे मला वाटतं त्यांना काहीतरी 77 किंवा 78 साली त्यांना फाशीची शिक्षा मिळाली होती. आणि आज पाकिस्तान काय करत आहे, तर पाकिस्ताननी सौदी अरेबियाशी करार केलेला आहे आणि ते म्हणतात की आम्ही तुम्हाला सगळे. सौदी अरेबिया सगळे जे शस्त्राचं मेंटेनन्स आता सौदी अरेबियाकडनं होत आहे. मग त्यांनी आता एक 5 कोटी अब्ज डॉलर्सचा करार लिबियाशी केला आहे. पाकिस्तानकडे एक्सपोर्ट करता शस्त्र आहेतच कुठे, आणि हे सगळं पेपरमध्ये आलं बरं. काही माझ्याकडची काही गुप्त माहिती नाही आहे, ही सगळं आलेलं आहे ते. तर त्यांना म्हणजे चीनची विमानं, जसं अमेझॉन भारतीय सामान भारतीय लोकांना भारतीय कोरिअरच्या मदत घेऊन विकतं, तसं आता पाकिस्तान अमेझॉनचं काम करत आहे. चीनची शस्त्र कुणाला विकत आहे, तर लिबियाला किंवा जे कोणी असेल त्यांना. ते स्वतः काही ते बनवत काहीच नाही ना ते. तर मात्र पाकिस्तान हे अत्यंत फसलेलं आहे सगळ्या याच्यामध्ये. परंतु इतकं फसून सुद्धा युद्धासाठी ते सतत सातत्याने कोणाला तरी. म्हणून एक असा प्रश्न होतो की गेले 75 वर्ष आपण इतके प्रयत्न करतोय पाकिस्तानला सॉर्ट आउट करायचा, तर याच्यावरती मग नेमका उपाय काय? पाकिस्तानच्या आपण 2 तुकडे केले 71 साली. मग पाकिस्ताननी काय केलं, तर त्यानंतर त्यांनी दहशतवाद नावाचा प्रकार सुरू केला. कारण त्यांना काय आलं, त्याला ते ऑपरेशन त्याचं नाव आहे ऑपरेशन काराकोरम. त्यांनी 3 प्रकारचे दहशतवाद सुरू केले. K1, K2, K3. K1 म्हणजे खालिस्तानी दहशतवाद, जो 80च्या 90च्या दशकामध्ये होता. K2 म्हणजे काश्मीरमधला दहशतवाद, जो 80 नंतर सुरू झाला. आणि K3 म्हणजे बाकीच्या भारतातला दहशतवाद, त्याची सुरुवात 1993 साली झाली होती, त्यावेळेला मुंबईमध्ये 13 बॉम्ब ब्लास्ट झाले त्यावेळेला. आणि त्यानंतर सगळे ते सुरूच होतं ते. आणि सगळं थांबलं केव्हा, तर 2014मध्ये मोदी सरकार आलं. तर त्यावेळेला त्यांचं धोरण जास्त आक्रमक असल्यामुळे जे बाकीच्या भारतात जे बॉम्बस्फोट होत होते, जे दहशतवादी हल्ले होते, सगळं थांबलं. आणि त्याच्यानंतर जे काही दहशतवादी हल्ले होते, दहशतवाद होता तो काश्मीर खोऱ्यापुरता सीमित राहिला. आणि त्याच्यामध्ये तिथे पण लेवल व्हायलन्सची खूप कमी झाली होती. आणि मग झालं काय, तर 2016मध्ये एक मोठा हल्ला झाला. म्हणजे पाकिस्तानकडे हल्ला करण्याची क्षमता आहे पण ते थांबलेले होते. त्यांनी पुन्हा हल्ला केला आणि त्याचा रिप्लाय आपण काय केलं, तर सर्जिकल स्ट्राईक आपण केला. 100-150 दहशतवादी मारले. 2016 नंतर शांतता होती. मग 2019मध्ये एकदम 45 CRPFचे जे जवान होते त्यांच्यावरती हल्ला झाला, ते मारले गेले. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, तर बालाकोटला एअर स्ट्राईक केला. त्यामध्ये जेवढे दहशतवादी त्या कॅम्पमध्ये होते ते मारले गेले. त्यानंतर शांतता होती. आणि मग एकदम आपण येतो 24 एप्रिल 2025मध्ये, ज्यावेळेला बेसरून खोऱ्यामध्ये किंवा
बेसिकल खोरं नाही ते पठार आहे ते. आणि किंवा पहलगाममध्ये आपले जे 34 भारतीय जे आहेत त्यांना मारण्यात आलं, म्हणजे 19 नंतर एकदम याच्यामध्ये. तर हे जे ज्याला झालं त्याचे कारण आपण बोललेलो आहे. तर हे म्हणजे तुम्हाला एक उघड त्यांनी चॅलेंज केलेलं होतं. तर हे सगळे पुढचे प्रश्न आहेत की दहशतवादी हल्ला झाला, मग त्या नंतरचा जो काळ होता आपण प्रत्युत्तर देण्यापर्यंत कसं आपण केलं, तर हे विषय सगळे आपण जे आहेत त्या वेगवेगळ्या फेजेस होत्या त्याच्याविषयी आपण बोलू शकतो. बरोबर. या मधल्या काळामध्ये नेमकं काय घडलं ते जाणून घ्यायचंय थोडंसं मागे, कारण कोणताही हल्ला करण्याच्या आधी त्या दहशतवाद्यांनी एक पार्श्वभूमी तयार केलेली असते. आपण म्हणतो नाही का की त्या प्रदेशातल्या लोकांची सिंपथी घेण्यासाठी म्हणून सुद्धा एक पार्श्वभूमी तयार केलेली असते. तशी 24 एप्रिल 2025च्या आधीच थोडंसं काश्मीर खोऱ्यामध्ये, जम्मू काश्मीर या भागामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांनी कशा पद्धतीने भारत हा नकारात्मक भूमिका घेतोय असं एक वेगळं नकारात्मक चित्र तयार केलेलं आहे, ज्याचं वर्णन तुम्ही पुस्तकामध्ये केलेलं आहे. ते साधारण काय चित्र होतं, म्हणजे आपल्या एकूण बऱ्याचशा आपल्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत त्याच्याबद्दलचं नकारात्मक चित्र हे पाकिस्तानी नागरिकांना आणि त्याचबरोबर काश्मीर खोऱ्यातल्या नागरिकांना दाखवलं गेलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे की ज्यावेळेला हा हल्ला झाला त्याच्या आधीचा जो कालखंड होता, काश्मीरची पॉप्युलेशन जवळजवळ 2.5 कोटीच्या आसपास आहे. आणि तिथे जवळजवळ 3 कोटीहून जास्त टुरिस्ट तिथे फिरायला जात होते. आणि टुरिझम इतक्या वेगाने वाढलं होतं की ज्याच्यामुळे सगळा उद्योगधंदा सगळ्या काश्मीरला मिळत होता आणि त्यांची आर्थिक व्यवस्थाही अत्यंत सुधारलेली होती. प्लस आपण तिथे खूप रोड, नितीन गडकरींनी खूप रोड्स तयार केले, खूप कम्युनिकेशन तयार केले. ते म्हणजे ती अक्षरशः क्रांती आहे. कारण माउंटनस एरियामध्ये रस्ते काय खालती जायचं, वरती खालती त्यांनी सगळं टनेलिंग केलं. तर त्याच्यामुळे तिथे 29 बोगदे आहेत, ज्याच्यामुळे जिथे आम्हाला 13-13, 14-14 दिवस लागायचे जम्मूवरनं लेहला जाण्याकरता, की जे लडाखमध्ये आहे, तिथे आता तुम्ही 3 दिवसात पोहोचू शकता. आणि अशा प्रकारे सगळ्याकडे इंटर व्हॅली जी मुवमेंट आहे, म्हणजे आता जसं कोकणामध्ये जायला 3-4च रस्ते आहेत. आता तुम्हाला वर चढावं लागतं, पुढे खाली जावं लागतं. मध्ये एक बोगदा केला तर तुम्हाला म्हणजे किती शॉर्टकटनी जाता येईल तसला जो प्रकार आहे तो. तर त्याच्यामुळे तिथे डेव्हलपमेंट खूप झाली. तर त्याच्यामुळे दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण, त्याचं कंबंड जवळजवळ भारतीय सैन्याने मोडलेलं होतं. 30 दहशतवादी शिल्लक होते, पण ते सॉफ्ट टार्गेटवरती कधी कधी हल्ला करायचे. एखाद्या बाईला मारायचं, एखाद्या हिंदूला मारायचं वगैरे. आणि मुख्य ते सगळे सायबर वॉरियर्स किंवा लॅपटॉप वॉरियर्स बनले होते. मी त्यांनी डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन मोठ्या प्रमाणात सुरू केला होता. की आता रस्ता बांधला गेला, हे सगळ्या लोकांना त्याचं कौतुक आहे, कारण काश्मीरची आता आपल्याला बाहेर जायला लागली वगैरे वगैरे. म्हणजे की बघा आता बाहेरचे लोक ते सेटल होतील तिथे, ती भीती दाखवायची. मी सगळ्याचं निगेटिव्ह करायचं. म्हणजे ते सायबर वर्ल्डचा वापर हे डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन किंवा खोट्या अफवा पसरवण्याकरता करत होते. की आता एकदम सगळे लोक श्रीनगरमध्ये सगळी जमीन विकली जाईल, सगळ्या मोठ्या इंडस्ट्री इकडे येतील वगैरे वगैरे वगैरे. तर तो प्रकार सुरू होता. आणि ज्याला फारसं यश मिळत नव्हतं, पण थोडंफार यश ते मिळतंच. कारण काय की शेवटी जे दहशतवादी आत येतात त्यांना पुष्कळ मदत लागते. आता हा जो हल्ला होता त्याच्यात एक 4 दहशतवादी होते याच्यामध्ये, पण त्यांना मदत काय लागते, त्यांना कोणती गाईड लागतो, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता. त्यांना कोणीतरी पाणी द्यायला लागतं, कोणी त्यांना रॅशन पोहोचवण्याकरता लागतं, कुठे त्यांना कोरिअर काम करायला लागतं, कुठे त्यांना नेमकी माहिती द्यायला लागतं की आता इथे आपल्याला हल्ला करायचा आहे, इथून सुरक्षा व्यवस्था किती दूर आहेत, खूप दूर आहेत वगैरे वगैरे. तर ही माहिती त्यांना लोकलच्या मदतीने ते घेत होते. आणि काही लोकल काही भीतीमुळे किंवा काही असे त्यांना ती मदत करत होते. तर हा जो हल्ला झाला, तर या हल्ल्यामध्ये त्याला चीननी मोठ्या प्रमाणात मदत केली. हे लोकांना माहिती नाहीये. जसा हल्ला झाला त्यानंतर कसे ते मारले गेले वगैरे सगळं तुम्हाला माहिती येते, त्यात मी जास्त जात नाही. पण त्यानंतर लगेच तिथे NIA आलं. NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. ते काय करतात, तर ते जिथे हल्ला झाला तिथे इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम चेक करतात, कुठले मोबाईल करत होते, कुठला मॅप चालू होता, काय चालू होतं वगैरे. पण या दहशतवाद्यांनी केलं काय, त्यांनी सॅटेलाईट फोन वापरले, ते सगळे चीनी बनावटीचे होते. ते आपल्याला तोडता आले नाहीत ते इमिजिएटली. म्हणजे जर भारतीय बनावटीचे असते काही तर ते आपल्याकडे माहिती, पण चीनीचे नाहीत ना. त्यांनी एन्क्रिप्टेड मेसेजेस सगळे चीनी बनावटीचे होते. त्यांनी जो मॅप वापरला, आपण गुगल मॅप वापरतो, ठीक आहे, त्यांनी तो नाही वापरला, त्यांनी तो चायनीज मॅप वापरला, त्यांनी चायनीज ॲप्स वापरली. तर हे सगळं त्यांना ही सगळी जी मदत चीनकडनं होती ती तोडता आली नंतर आपल्याला, पण त्याला वेळ लागला. परंतु शेवटी त्यांना जे 4 दहशतवादी जे मारले गेले ते
भारतीय सैन्याच्या 4 पॅरा स्पेशल फोर्सेसनी मारलेत. आणि ते केवळ म्हणजे शूरपणा आणि हे कसं आहे त्याचं वर्णन मी थोड्या प्रमाणात केलेलं आहे, ज्याला ऑपरेशन महादेव असं म्हटलं जातं. तर चीननी याच्यात त्यांना खूप मदत केली. आणि हे झालं 24 तारखेला. आणि त्याच्यानंतर 7-8ला आपण हल्ला केला. मला आज अजून सुद्धा आठवत आहे की 7-8च्या रात्री 2:30 वाजता मला एका मीडियाच्या कॉल केला की सर आत्ताच आपण पाकिस्तानवरती हल्ला केला आहे आणि त्याचा मला तुमचा बाईट घ्यायचा आहे. म्हटलं अरे 2:30 वाजता काही रात्री बाईट द्यायची वेळ नाही आणि मी जरी बाईट दिला तरी कुठे ऐकणार नाही. तू असं करतो 6 वाजता ये. तर 6 वाजल्याने एकदम माझी बेल वाजली डॉट ॲट 6 o'clock. आणि 11 TV चॅनल्स जसे पहिले जुन्या टाईममध्ये दुधाला लाईन लागायची दुधाच्या शटरच्या बाहेर. मला अजून सुद्धा आठवते मुंबईची माझी आठवण ती म्हणजे. तर तसे 11 TV चॅनल्स उभे होते. आणि ऑब्व्हियसली ते काही 6लाच नव्हते आले, ते कोणी आधीपासून लाईनमध्ये उभे होते. आणि नंतर मी सगळ्या TV चॅनल्सवरती होतो आणि वगैरे वगैरे. तर त्यानंतर काय झालं, त्याचे 3 मोठे भाग आहेत ऑपरेशन सिंधूरचे. 7-8ची जी रात्र होती त्या रात्री आपण जे दहशतवादी कॅम्प्स ज्याचं आपल्याला माहिती होती त्याच्यावरती आपण हल्ला केला. कशाने हल्ला केला तर मिसाईल्सच्या मदतीने. जवळजवळ 9-11 कॅम्प्स होते मला जे आठवत असेल आकडेवारी. तर 9 वरती भारतीय सैन्याच्या ग्राउंड टू ग्राउंड मिसाईल्सने हल्ला केला. आणि 2 जे थोडे लांब होते तिथे एअरफोर्सच्या विमानाचा प्लॅटफॉर्म करून त्याच्यावरती एअर टू ग्राउंड मिसाईल्सने फायर करून त्यांची बरबादी केली. आणि जे लोक त्या कॅम्पमध्ये होते सगळे ते मारले गेले. 250-300हून जास्त असावेत. आणि त्याचे प्रसिद्ध फोटो पण आहे. जैश ए मोहम्मदचे जो लीडर होता मौलाना मसूद अझहर त्याचं. आणि त्याच्यामध्ये ते ऑपरेशन सिंधूरचा तो पण फोटो आहे की ज्यात आपण म्हणजे त्या दहशतवाद्यांनी म्हणतो की मोदींना सांगा की मला मारायला आलं होतं. आणि मग तो फोटो आहे की आम्ही मोदींना सांगितलं आणि मग कसं झाले. तर तो पहिला दिवस रात्र होती, पहिली रात्र होती की ज्यावेळेला आपण आपल्या म्हणजे त्याच्यावरती हल्ला नुकसान केलं. जे होते ते मारले गेले, जे नव्हते ते तर वाचले. मग दुसऱ्या रात्री पाकिस्ताननी काय केलं, त्यांनी आपल्यावरती हल्ला केला. भारतात तर दहशतवादी कॅम्प कुठले नाहीत, मग ते कशावरती हल्ला करणार. त्यांनी आपले जे एअरफील्ड्स होती त्याच्यावरती हल्ला केला. तर मग एअरफील्ड्स जम्मू काश्मीरमधली, एअरफील्ड्स पंजाबमधली, राजस्थान आणि इव्हन गुजरातमधली 13 किंवा 14 एअरफील्ड्स होती. तर इथे त्यांनी कसला वापर केला, त्यांच्या विमानावर आली नव्हती पण त्यांनी सुद्धा मिसाईल्सचा वापर केला, त्यांनी सुद्धा ड्रोन्सचा वापर केला आणि आपल्या एअरफील्डवरती हल्ला करायचा प्रयत्न केला. परंतु आपलं जे अँटी एअरक्राफ्ट ज्याला आर्मी एअर डिफेन्स म्हणतात, ज्याचे फोटो आहे आणि त्याच्यावरती मी एक पूर्ण चॅप्टर लिहिलेला आहे. आपल्या आर्मी एअर डिफेन्सने खूप चांगलं काम केलं आणि सगळे हल्ले हे निष्फळ झाले. म्हणजे आपलं कुठलंही लष्करी नुकसान झालं नाही. पुंछमध्ये काही सिव्हिलियन्स मारले गेले, का तिथला एक गुरुद्वारा होता, गुरुद्वारा पुंछ साहब म्हणून. तर तिथे एअर डिफेन्स नसतो, कारण एअर डिफेन्स हा फक्त मिलिटरी इन्स्टॉलेशनच्या जवळ असतो. तर तिथे काही आपले सिख भाविक मारले गेले, गुरुद्वाराचं नुकसान झालं वगैरे, परंतु मिलिटरी नुकसान कुठलंही झालं नाही. आणि अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टमने फार चांगलं काम केलं. ज्याच्यामध्ये मेक इन इंडियामध्ये बनलेली जी शस्त्र होती त्याचं काम खूपच चांगलं होतं. त्याच्यावरती माझं एक सेपरेट चॅप्टर्स आहे की आपण त्यांनी कसं काम केलं. तुम्ही आता यामध्ये सांगितलंच आहेत की आत्मनिर्भर भारताचा मैलाचा दगड म्हणजे आपण हे जे प्रत्युत्तर दिलं ते ठरलेलं आहे. हो. आणि मग तिसरा रात्र होती 7, 8, 8, 9, 9, 10च्या रात्री. तर त्यावेळेला आपण भारताने हल्ला केला आणि आपण आपला मिसाईल्सचा आणि ड्रोन्सचा वापर करून पाकिस्तानच्या म्हणजे जी एअरफील्ड होती त्याच्यावरती हल्ला केला. 14 वरती आपण हल्ला केला होता. तर तो आता एअरफील्डवरती हल्ला केला म्हणजे काय, एअरफील्डवरती काय असतं, एअरफील्डवरती रनवे असतो, धावपट्टी, एअरफील्डवरती कंट्रोल रूम असते, एअरफील्डवरती ॲम्युनिशन डंप असतो, एअरफील्डवरती पेट्रोलियम डंप असतो, एअरफील्डवरती हँगर्स असतात ज्याच्यामध्ये विमानं पार्क केलेली असतात. तर आपण जेव्हा हल्ला केला त्यांचे अनेक हँगर्स डॅमेज झाले. हँगर डॅमेज झाले की हँगर काही रिकामे नसतात ना, तिथे पार्किंग असतं. तर ती विमानं F-16 म्हणा ती डॅमेज झाली, ती पेट्रोलियम याला आग लागली वगैरे. आणि आपण त्यांचं बऱ्यापैकी नुकसान केलं. म्हणजे इतकं की त्यांची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती तर ती आपण त्याला भेद केलं होतं. आणि जर आपण जर युद्ध पुढे चालवलं असतं तर त्यांना अजून आपलं नुकसान जास्त करता आलं असतं. पण त्याच्यामध्ये एक एअरफील्डचं मेन्शन करायला पाहिजे, ते म्हणजे नूरखान एअरबेस की जो रावळपिंडीमध्ये आहे, रावळपिंडीच्या जवळ आहे. रावळपिंडी त्यांची कॅपिटल आहे. आणि त्यांचं एक कमांड आहे ज्याला ते स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड म्हणतात की जे न्यूक्लिअर बॉम्ब आणि मिसाईल्स कंट्रोल करतात.
तर तिथे त्यांची जी न्यूक्लिअर वेपन्स होते त्याच्यावरती त्याला ग्राउंडच्या खाली लपवलेलं होतं. तर तिथे आपली ज्याला ब्रह्मोस फायर झाली तर त्यांच्या न्यूक्लिअर वेपन्सचं बऱ्यापैकी नुकसान झालं आणि तिथून रेडिएशन न्यूक्लिअर रेडिएशन लीक व्हायला लागलं. ठीक आहे. आणि मग ते त्याचं प्रमाण एवढं वाढलं की काय असतं की याला असं न्यूक्लिअर रेडिएशन लीक होतं तर त्याच्यामुळे अणुबॉम्बचा स्फोट होऊ नये किंवा अजून असं काही होऊ नये म्हणून तुम्हाला त्यांची एक टीम असते IAEAची. IAEA म्हणजे इंटरनॅशनल काय ऑटोमिक एनर्जी कमिशन काहीचं नाव आहे त्यांचं. तर ही त्याची ती जाऊन तिथं टीम जाऊन तिथं म्हणजे एक ती टेक्निकली एक्सपर्ट टीम आहे की नेमकं काय झालं करायला काय जसं आपली QRT असते ना क्विक रिॲक्शन टीम तशी ती टीम असते. तर त्यांना पाठवणं हे महत्त्वाचं होतं. आणि त्याच दिवशी 3:30 वाजता पाकिस्तानचे जे DGMO होते, DGMO म्हणजे जे युद्ध ॲक्च्युली कंट्रोल करतात, त्यांनी आपल्या DGMOला कॉल केला. त्यांचा मी फोटो पण दिला आहे. राजीव घई, लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ॲक्च्युली युद्ध कंट्रोल केलं होतं आपलं. त्यांचा फोटो आणि त्यांची कामगिरी मी दिलेली आहे. तर त्यांना कॉल केला की आता युद्धविराम व्हायला पाहिजे, युद्धविराम करायला आम्ही तयार आहोत. आणि मग आपण तो 4 वाजता मान्य केला की आपण तो तुम्ही होऊ शकतो. आणि नंतर तो एक 10 मिनिटं तो तुटला होता, एक तास. त्याचं कारण थोडं वेगळं आहे ते. परंतु त्याच वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं प्रत्येकाला की माझ्यामुळे झालं तर असं काही नव्हतं. ते पाकिस्ताननी रिक्वेस्ट केल्यानंतर आपण ते ॲक्सेप्ट केलं. कारण काय होतं की याचं तुम्हाला मी एक प्रश्नाचं उत्तर म्हणजे जो नेहमी विचारला जातो ते उत्तर लगेच आता देऊन टाकतो की आपण कुठेही ज्यावेळेला युद्धात जातो त्याला महत्वाचं काय असतं की युद्धाचं एम काय आहे, तुम्हाला युद्धात करायचं काय आहे. या युद्धाचं आपलं एम होतं की दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प बर्बाद करणं, जे आपल्याला माहिती होते. आता जे माहिती नव्हतं त्याला आपण काय करणार ते तर सोडून द्या. तर माहिती होणारे आपण सगळे बर्बाद केले, तो एक भाग होता. आणि युद्धाचा दुसरा भाग असतो की तुम्ही युद्ध थांबवणार केव्हा, त्याला मी इंग्लिशमध्ये म्हणतो कॉन्फ्लिक्ट टर्मिनेशन. हा एक अतिशय महत्वाचा निर्णय असतो. ठीक आहे ना. तर हा जो निर्णय आहे हा आपण योग्य वेळी घेतला आणि आपण युद्धातनं बाहेर पडलो. चीनची इच्छा होती की युद्ध चालू राहावं. आपल्याला मी 2 मोठी एक्झाम्पल देतो. रशिया युक्रेन वॉर हे गेले 3.5-4 वर्ष सुरू आहे. रशियाने युक्रेनचं खूप नुकसान केलंय, पण रशियाला या युद्धातनं बाहेर कसं पडायचं कळतच नाहीये. म्हणजे युद्धात त्यांनी जास्त जवळजवळ त्यांनी 20% भूमी कॅप्चर केली आहे युक्रेनची. त्यांचे पॉवर प्लांट सगळे बर्बाद केले, खूप नुकसान झालं आहे. पण त्यांना युद्धातनं बाहेरच पडता येत नाहीये, थांबायचं ते कळते. दुसरं एक्झाम्पल घ्या इस्रायलचं. इस्रायल एक महाशक्ती आहे. आता गेले 1.5 वर्ष ते हमासशी लढतात. हमास काय, हिजबुल्ला काय, या सगळ्या दहशतवादी संघटना आहेत. तर त्यांना 50-60 हजार पॅलेस्टिनी मारून हे कळत नाही थांबायचं कुठे आम्ही आता. म्हणजे काय झालं की आम्ही डिक्लेअर करू की आम्ही युद्ध जिंकलो. पण यातनं एक प्रश्न असा, आता तुम्ही उल्लेख केलात की आपल्याला बरेचसे त्यांचे दहशतवादी कॅम्प्स कुठे आहेत हे माहिती होतं आणि आपला हेतू युद्धाचा तो होता की ते कॅम्प्स नष्ट करणं. ही जर माहिती आपल्याकडे आधीपासनं असते तर आपण अशा प्रकारच्या हल्ल्याची म्हणजे हल्ल्यासाठी का थांबतो की असा हल्ला झाल्यानंतरच आपण त्यांना दरवेळेला प्रत्युत्तर द्यावं. आपल्याला माहिती आहे अनेक दहशतवादी संघटना आहेत ज्या आपल्या देशाला नामोनिशान आपलं मिटवण्यासाठी म्हणून खूप प्रयत्न करतात आणि त्यांच्याबद्दल जर आपल्याला योग्य माहिती असेल तर आपण योग्य वेळी हल्ला करू शकत नाही का. असं आहे, सरळ सिंपल गोष्ट आहे. दहशतवादी जे ट्रेनिंग कॅम्प असतात जागा बदली होत राहतात, मागे पुढे करतात. ते कारण त्यांना माहिती आहे की आपण जर काही झालं तर आपल्यावरती हल्ला होऊ शकतो, तर ते जागा बदली करतात. आणि एक परमनंट नसतं. जसं तुमचं इथलं गड समजा ठाण्यातलं किंवा इकडचं ते परमनंट लोकेशन आहे, ते काही बदली होणार नाहीये. तर इथे थोडाफार बदल होत राहतो. पण तरी पण आपल्याला ते नवीन ज्यावेळेला कॅम्प येतात त्याची माहिती थोडीफार मिळते. 100% कधीच मिळणार नाही, पण मिळते की आता इकडे जसं आताचं एक्झाम्पल आहे की आता त्यांनी सगळे कॅम्प ते घेऊन गेले आहेत खैबर पख्तूनख्वामध्ये. कारण त्यांना खूप लांब जायचं आहे. त्यांना पंजाबमध्ये किंवा पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये त्यांना कॅम्प ठेवायचे नाहीये, कारण तिथे हल्ला लगेच होऊ शकतो. जर तुम्ही जास्त मागे गेला तर थोडी डिग्री ऑफ डिफिकल्टी वाढते. तर ते पण आपल्याला ते कळतं. परंतु आपण नॉर्मल ज्यावेळेला युद्ध नसतं त्यावेळेला आपण एका कुठल्या राष्ट्रावरती हल्ला करू शकतो का, तर ते जनरली उत्तर नाही. म्हणजे ते मान्य नाहीये. त्याकरता म्हणजे इस्रायल काय काय करतं, इस्रायल युद्ध न डिक्लेअर करता इराणवरती हल्ला करतं, न डिक्लेअर करता लेबनॉनवरती हल्ला करतं. पण इस्रायलचं ज्याप्रमाणे इस्रायल शब्द दादागिरी आहे बरोबर नाही, पण ज्याप्रमाणे ती आक्रमकता दाखवते तशी आपण दाखवू शकतो का, तर त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा की पाकिस्तानला मी माझ्या पुस्तकात पुन्हा पुन्हा म्हटलेलं आहे की पाकिस्तानला चीनची प्रचंड मदत आहे.
तर चीन त्यांना मदत करतोय. जर त्याला चीनने अजून मदत करायला सुरुवात केली तर त्यांना म्हणजे सगळी शस्त्र चीनकडनं बनवले, त्यांना सगळं जे इंटेलिजन्स मिळालं सॅटेलाइट कव्हरेजचं की आपलं भारतीय सैन्य कुठे हे सगळं त्यांना चीनने दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला चीनशी सुद्धा युद्ध पुकारावं लागेल. तर त्याच्याकरता आपण तयार आहोत का? त्यांनी लडाखमध्ये युद्ध वाढवलं, त्यांनी हे वाढवलं, तर म्हणजे ते सोपं नाहीये. युद्धाची किंमत प्रचंड असते. आणि शिवाय आपल्याला देशाचं एक आपण तसं नशिबान देश आहे की आपल्या शत्रूंची काही कमी नाहीये. वाटतील तेवढे शत्रू आहेत. आणि देशाच्या आतले शत्रू तर चाणक्यांनी याच्याविषयी 1000 वर्षापूर्वी म्हटलं होतं की आतले शत्रू ज्यांना आतून मदत मिळते हे जास्त महाभयंकर असतात. आणि आपण आपला इतिहास बघितला, तो शिवाजी महाराजांचा असो की पेशवाईचा असो, तर आतल्या शत्रूंनी आपल्याला जास्त नुकसान केलं होतं. म्हणजे अनेक वेळ त्यांचा वेळ गेला आतल्या शत्रूंवरती हे करण्याकरता. आणि जे काही म्हणजे जयचंद्र नावाचा प्रकार आहे, म्हणजे आपले अनेक जिंकणारे राजे हरले, तर कारण त्याला कोणीतरी घरभेदेनी त्याला हे केलं. तर याच्यामुळे अशा प्रकारचं युद्ध कायमचं करणं हे सोपं नसतं. तर म्हणून आता एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे ज्याला मल्टी डोमेन वॉर हा शब्द वापरला जातो, की इतर पद्धतीने त्यांचं नुकसान करायचं. आणि आज चीनला हे माहिती आहे की थोडेफार मिसाईल फायर करून किंवा थोडेफार हे करून काही भारत काही तुटणार नाहीये हे त्याला माहिती आहे. पाकिस्तानला पण माहिती आहे की भारताचे काही तुकडे होणार नाहीयेत, जम्मू काश्मीर काही स्वतंत्र कधीच होणार नाहीये, हे क्लिअर आहे. मग ते का करतायत? तर त्यांना भारताची जी आर्थिक प्रगती आहे त्याचा वेग जो आहे तो थांबवायचा आहे. हे सर्वात लक्षात पाहिजे की त्याचा वेग हा नेहमीच कमी असायला पाहिजे. तर त्याच्याकरता पाकिस्तानचा प्रचंड वापर चीन एक प्रॉक्सी म्हणून करत आहे, हे लक्षात असायला पाहिजे. तर त्याच्यामुळे जरी माहिती असली तरी आपण अनेक वेळा त्याचा माहितीचा वापर करत नाही. परंतु आता समजा बलुचिस्तानमध्ये हल्ले होत आहेत, आता हे हल्ले कोण करत आहे मला नाही माहिती, पण हल्ले होत आहेत, पाकिस्तान सैन्याचं नुकसान होत आहे. तेहरीक तालिबान पाकिस्तान सैन्यावरती हल्ले करते, होत आहेत ना, ते नुकसान होत आहे. तर त्याच्यामध्ये काही भारताचा काही रोल आहे का? तर मला नाही माहिती, म्हणजे ती मला कशी माहिती असेल. परंतु पाकिस्तानची आपण जे वर्तमानपत्र वाचली, त्यांचं एक पेपर आहे डॉन म्हणून, की जे तुम्हाला नेटवरती वाचायला मिळतं. जसं तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया वाचू शकता तसं तुम्ही डॉन वाचू शकता. डॉन बघा काय म्हणताय ते म्हणतात की भारताने केलं, तर डॉनचं म्हणणं आहे. खरं की खोटं तर तो डिबेटचा इश्यू आहे तो. किंवा पाकिस्तानमध्ये समजा गेल्या एक ऑपरेशन सिंधूर नंतर जो एक 30-40 दहशतवाद्यांना अज्ञात लोकांनी मारलेला आहे. मारलंय, फॅक्ट आहे की जैश ए मोहम्मदचा एक मोठा दहशतवादी मारण्यात आला. आता तो कोणी मारला हा प्रश्न मला माहिती नाही. धुरंधर नावाचा सिनेमामध्ये आलेला आहे वगैरे वगैरे. कसा मारला, कोणी मारला, त्याला त्याच्यात मला जायचं नाहीये. पण एवढं नक्कीच आहे की म्हणजे काही पद्धतीने आपण सुद्धा हे मल्टी डोमेन याचा वापर करतो. आपण कधी याच्याविषयी पब्लिक डोमेन मध्ये बोलू शकत नाही आणि बोलायला पण नको, परंतु होतो आहे. पण ते किती व्हायला पाहिजे, किती इफेक्ट व्हायला पाहिजे, आणि शेवटी याचा एंड काय आहे, की तुम्ही काय नुसतं मल्टी डोमेन वॉर करत राहाल का? मग पाकिस्तानला जर तुमचा शत्रू म्हणून कायमचा जर नायनाट करायचा असेल, काही म्हणजे शब्द वापरायला नको की भारतात जे लोक आहेत 2 प्रकारात वाटले जाऊ शकतात, म्हणजे त्यांच्या मतावरनं. एक तर आहे सरकारच्या बाजूनी किंवा सरकारच्या बाजूनी, त्यांना वाटतं की जर POK कॅप्चर झालं तर प्रॉब्लेम संपेल. POK कॅप्चरचा आणि याचा काही संबंधच नाही हो, ठीक आहे. आणि दुसरं आहे सरकार विरोधी, त्यांना वाटतं की सिद्ध करा की राफेल पडलं की नाही, सिद्ध करा की त्यांनी हिंदू म्हणून मारलं की नाही, सिद्ध करा की आपण त्यांना नुकसान केलं की नाही वगैरे वगैरे. तर मी माझं जे पुस्तक लिहिल्याचं कारण मुख्य एक हे पण होतं, हे पण विचारण्यात आलं की अरे इतकं त्याला टीव्हीने कव्हर केलं तर तुम्ही पुस्तक कशाला लिहित आहे? तर हे सगळं कोलेट करून एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आणि मीडियानी फक्त जे फ्लॅशी पॉइंट्स होते ते फक्त कव्हर केलेले आहे. सायबर वॉर काही फारसं बोललं आलेलं नाहीये. म्हणजे काही एखाद्यांनी केलंय, जसं समजा न्यूज 18नी केलेलं आहे, असं पण नाही केलं नाहीये. पण सगळं फोकस कशावरती होता? मिसाईल्स, म्हणजे जे मोठं असं त्याच्यावरती होता. तर आणि आता जे चालले सिंदूर संपलं, हे झालं ते झालं वगैरे, तसं ते संपलेलं नाहीये. तर म्हणून एक असं कोलेशन करून आणि बाकी त्याला कशा प्रकारे अनेक लोक मदत करतायत. आता अमेरिकेने मदत कशी केली, इस्रायल आपल्याला कसं मदत करताय, बाकीचं मला वाटतं एक अख्खं प्रकरण आहे. हो, अमेरिकेवरती पूर्ण प्रकरणच आहे. आणि अमेरिका याच्यावरती अजून म्हणजे एक प्रकरण लिहून होणार नाही, त्याला अजून लिहावं लागेल. कारण म्हणजे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत
म्हणजे मला त्यांच्याशी खूप आदर आहे. आदर म्हणजे अशा करता की ते ही इज गोइंग टू मेक इंडिया ग्रेट अगेन. ठीक आहे ना. त्यांनी ज्या प्रकारे पॉलिसीज सुरू केल्या त्याच्यामुळे अनेक हुशार भारतीयांचं अमेरिकन ड्रीम आता संपायला लागलेलं आहे. ते H1B विजा असो की स्टुडंट विजा असो की काय असो, आणि अनेक भारतीय हे जे आपल्याच देशात परत येत आहेत. आणि सर्वात म्हणजे आता हे सगळं नुसतं वेग बोलून चालणार नाही. तर तुम्ही जर बातम्या ऐकल्या असतील तर गुगल $15 अब्ज भारतात गुंतवणूक करत आहे. मायक्रोसॉफ्ट $20 अब्ज करत आहे. अमेझॉन $20-25 अब्ज करतायत. तर अमेझॉन का तिकडे इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही का अमेरिकेमध्ये? भारतात का करतात? काहीतरी आहेच ना. तर डोनाल्ड ट्रम्प म्हणजे च्या वेडा पॉलिसीमुळे तिथे काही गोष्टी बनणं शक्य नाहीये. तर भारतात बनतील. तो भारताकरता एक तो फायदा आहे. परंतु हे सगळं इकॉनॉमिक चेंज म्हणा, इकॉनॉमिक वॉरफेअर म्हणा, हे सगळं एक सगळं एकमेकात मिसळलेलं आहे. तर तुम्ही बघाल माझ्या पुस्तकामध्ये एक डायग्राम आहे मल्टी डोमेन वॉरफेअरचा. तर तो मी बघितला. तर तो तुम्ही प्रेक्षकांना जरूर दाखवा तो, की त्याच्यामध्ये सगळी युद्ध एकमेकात कशी गुंतलेली असतात. ठीक आहे ना. कुठले युद्ध बाय इटसेल्फ लढलं जात नाही. थोडं हे थोडं ते थोडं ते. तुम्हाला मी एक इकॉनॉमिक वॉरफेअरचं अजून एक उदाहरण देतो की जे करतं चीन काय करतं, किंवा चीनकडनं जे व्यापार करणारे लोक असतात. समजा चीनकडनं तुम्ही 10 कोटीचा तुम्ही माल विकत घेतला. आता सगळा हा जो माल येतो चीनकडनं विकत घेतला, तुम्ही इम्पोर्ट केला, तर हा कंटेनर्समध्ये येतो. तर ते दाखवतात की आम्ही फक्त 1 कोटीचा घेतला. याला अंडर इन्व्हॉइसिंग म्हणायचं. म्हणजे तुम्ही जर टॅक्स भराल जीएसटी वगैरे कितीवरती भराल? 1 कोटीवरती. तर बाकीचे 9 कोटी काय झाले? ते इथले का स्मगलिंग की ते म्हणजे 14% जीएसटी जनरली असतो आणि 5-6% मग वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे टॅक्सेस असतात. तर ते तुम्ही वाचवलं तर तेवढ्या कमी किमतीत आलं. तर म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की असे अंडर इन्व्हॉइसिंग किंवा असं स्मगलिंग करणं थ्रू प्रॉपर रूट मधून हे होत आहे. म्हणून आत्मनिर्भर भारताची गरज, मेक इन इंडिया मुवमेंट जे आपण हे आपल्याला करायला आणि त्याला थांबवायला सोपं नाहीये ते. कारण काय कंटेनरमध्ये तुम्ही कंटेनर उडून बघू शकत नाही की एक सामान 1 कोटीचं. कारण कंटेनर जसा येतो त्याला वेगाने JNPT मधनं बाहेर काढलं जातं. तर हा सुद्धा वॉरफेअरचाच प्रश्न आहे. तर तुम्ही बघितलं असेल की यांच्या 5-6 कंपनी आहेत चीनी, तर त्यांनी सगळं टॅक्स इव्हेजन केलं होतं. म्हणजे इव्हेजनचा अर्थ काय? तुम्ही समजा 1,000 कोटीचा माल तयार केला. ठीक आहे. दाखवायचं किती? 500 कोटीचा. याचा अर्थ काय होतं की बाकीचं सगळं म्हणजे विदाऊट टॅक्स तुम्ही त्याला हे करताय, ते होणारच नाही. तर हे सुद्धा सगळा हा प्रकार चालू आहे. यामध्ये एक अजून 2 पॉइंट्स खूप महत्वाचे, म्हणजे आता ऑपरेशन महादेवचा तुम्ही जो उल्लेख केलात ना, की ऑपरेशन सिंदूर बद्दल तर खूप बोललं गेलं, त्याबद्दलच पुस्तक आहे आणि त्यामुळे त्यातल्या घडामोडी तर आहेतच, पण ऑपरेशन महादेव हे सुद्धा घडलं, ते काय आहे? त्याचबरोबर रुद्र ब्रिगेड्स आणि भैरव बटालियन ह्या सुद्धा खूप महत्वाच्या मुवमेंट्स आपण केलेल्या आहेत. तर त्याबद्दल मला सांगा. ऑपरेशन महादेव हे जे 4 दहशतवादी होते त्यांना तिथून पळून जायचं होतं पाकिस्तानमध्ये. तर आता त्यांना आपण टेक्नॉलॉजिकली ट्रॅक करू शकतो, पण ते शक्य नव्हतं. कारण मी मगाशी जसं एक्सप्लेन केलं की सगळी चायनीज टेक्नॉलॉजी असल्यामुळे ते सोपं नव्हतं ते. म्हणजे आणि ते सुद्धा ते म्हणजे मी जास्त डिटेलमध्ये जात नाही, पण ते मिटिओर टेक्नॉलॉजी वापरतात की एक नुसतं मिटिओर म्हणजे ज्याला आपण उल्का म्हणतो, उल्का ठक करून जाते. जर तुम्ही त्या वेळात बघितलं तुम्हाला ते दिसेल, तर दिसणारच नाही ती. ठीक आहे ना. तर तसा मेसेज ठक बाहेर जातो आणि तो संपतो. तेवढ्यात जर तुम्ही त्याला कॅच केलं तो पकडला गेला, नाही तर पकडला जाऊ शकत नाही. म्हणजे ते कॉन्स्टंट कम्युनिकेशन नसतं. तर यांना म्हणजे आपल्या 4 पॅरा स्पेशल फोर्सेसच्या टीमनी त्यांना टॅकल केलं. 12 म्हणजे जणांची ही टीम होती आणि त्यांना या जंगलामध्ये जवळजवळ 15 दिवस त्यांना हे केलं. त्यात मी दिलेलं आहे की D+15ला काय झालं, एक सिग्नल आला, तिथनं सिग्नल याचं काही कारण नव्हतं की तिथे कोणीच नाहीये. मग तिथे गेले, मग हे झालं. तर म्हणजे ते ट्रॅक करत करत त्यांना शेवटी कळालं की ते काय गुहेत ते जवळपास आहे. आणि तिथे मग ते 15व्या दिवशी समोरासमोरची लढाई झाली. त्या चौघांना मारण्यात आलं. तर हे केवळ लढाई शौर्य, धैर्य आणि गट्स याची लढाई होती. ठीक आहे. आणि त्याकरता 4 पॅरा स्पेशल फोर्सेसचं कौतुक करायलाच पाहिजे. आणि लोकांना वाटतं की कसं झालं ते वगैरे. आपण जर बघाल तर आपलं 15 ऑगस्टला मला वाटतं 15 ऑगस्टला अनेक शूरता पुरस्कार जाहीर करण्यात आले आणि त्याच्यामध्ये जी शूरता पुरस्कार आहेत त्याची नावं तिथे दिलेली आहेत. हे सरकारची आहे बरं काही, ती नावं दिली आहेत. यांना कशी शूरता पुरस्कार मिळाली? थोडाफार प्रमाणात देण्यात आलेले. यांनी काहीतरी केलं म्हणून त्यांना ते मिळालं आहे ना ते.
तर त्याच्यामध्ये त्याच्यात मी आज एक फोटो पण घातलेला आहे, जे 4 पॅरा स्पेशल फोर्सेसचे त्याची नावं जनरली जाहीर केली जात नाही, ठीक आहे ना. पण ज्यांना 9 जणांना वीरचक्र मिळाले, त्यांनी काहीतरी केलंच आहे ना ते, म्हणजे सरकारने ऍक्सेप्ट केलं की त्यांनी केलंय. तर याच्यामध्ये हे 4 पॅराचे लोक सुद्धा होते, नावं कधी येणार नाहीत वगैरे, परंतु ते अतिशय शौर्याचं काम होतं. म्हणजे एक सैन्यामध्ये एक मोठी म्हण आहे की सैन्याचे 2 भाग असतात, एक असतं शस्त्र आणि दुसरं असतं शस्त्र चालवणारा सैनिक. शस्त्र चालवणारा सैनिक हा शस्त्रापेक्षा जास्त महत्वाचा असतो, कारण शस्त्राचा नेमका वापर कसा करायचा, वापर करायचा की नाही हे तो ठरवतो. आणि अनेक जण शस्त्राचा वापर करत नाही, कारण कोणाला मरायला आवडत नाही, ठीक आहे. तर ते जाऊ दे, त्याच्यात मी जास्त, तर ते एक महत्वाचा मुद्दा आहे तो. तर आपले सैनिकांचं हे सगळं शौर्य वगैरे होतं. आणि दुसरा भाग काय की टेक्नॉलॉजी नावाचा एक प्रकार असतो, परंतु टेक्नॉलॉजीपेक्षा एक अफोर्डेबल टेक्नॉलॉजी हा जास्त प्रकार महत्वाचा आहे. म्हणजे आता तुम्ही ड्रोन नावाचा प्रकार आहे. ड्रोन म्हणजे समजा एक जसे हे असतं, त्याला काय म्हणायचं, मच्छर असतात तसा प्रकार आहे. त्यांना तुम्ही तुमची अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम वापरून थांबवू शकता, पण समजा 1 कोटीचं ड्रोन पाडण्याकरता जर तुम्ही 100 कोटी रुपयाचं मिसाईल वापरलं, त्याला काय फायदा आहे. म्हणजे तुम्ही 1 कोटीचं ड्रोन कमी किमतीच्या शस्त्राने हे करायला पाहिजे ना. तर त्याच्याकरता आपण दुसऱ्या महायुद्धात वापरलेला L-60 आणि L-70 गन्स वापरतोय. म्हणजे त्याच्यात दिलेलं आहे ते वापरा. ते अतिशय जुनाट गन्स आहेत. पण शेवटी बंदूक ज्यावेळेला कुठले ड्रोन येतं, जर तुम्ही तिथे जर एक गोळा म्हणजे दारू गोळाचं एक लाईन तयार केली, त्याच्यामधनं जर तरी ड्रोनने जायचं म्हणजे ते पडणारच ते. तर म्हणजे हे जुनाट पद्धत आहे. आता असं काही सिस्टीम झालेली आहे, ती मिसाईलची सिस्टीम झाली. मिसाईल म्हणजे एक येतं, हे म्हणजे एक लाईन असते अशी दारू गोळ्याची, की ज्या L-60 किंवा L-70 गन्स करतात. पण आपण दुसऱ्या महायुद्धातल्या गन्स हे अतिशय इफेक्टिव्हली वापरले आहेत. तर थोडक्यात म्हणण्याचा अर्थ असा, युद्धाचे डावपेच, युद्ध कला याच्यामध्ये नेतृत्वाचं काम हे फार महत्वाचं असतं. नुसती टेक्नॉलॉजीवरून काही होत नाही. मी माझ्या पुस्तकात नेतृत्वाविषयी पुष्कळ लिहिलं. एक पूर्ण चॅप्टर हा नेतृत्वावरती आहे. हे कुठल्याही टीव्ही चॅनलनी कधी कव्हर केलेलं नाहीये. मी 1 मिनिट फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलतो. आता एक प्रकार होता, त्याचा होता न्यूक्लिअर बोगी. म्हणजे ज्यावेळेला पाकिस्तानचे दहशतवादी हल्ले व्हायचे, पण 2014 आधीचे जर टीव्ही चॅनल बघितले, ज्या वेळेला बॉम्ब ब्लास्ट झाला, तर त्याच्या वेळेला मी टीव्ही चॅनल्सवरती डिबेटवरती नक्कीच होतो. तुम्हाला मी दिसेल, म्हणजे जेवढे चॅनल्स आहेत, समजा ABP माझा आहे, TV9 आहे, साम आहे, न्यूज 18, लोकमत वगैरे वगैरे, तर त्याच्यावरती काय होतं, दहशतवादी हल्ला झालेला आहे, आपण त्याचे विश्लेषण करतोय आणि आपले तज्ज्ञ आपल्या टीव्ही चॅनलवरती आपल्या लोकांना सांगायचा प्रयत्न करायचे की पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला आहे, परंतु तुम्ही त्याच्या विरुद्ध पारंपरिक शक्ती वापरू नका, कारण पाकिस्तानला राग येईल आणि त्यांना जर राग आला तर ते अणुबॉम्ब वापरतील. अणुबॉम्बची भीती कोण निर्माण करायचे, आपल्या टीव्ही चॅनलवरती आपले तज्ज्ञ आपल्या लोकांना सांगतात. त्याला मी काय बोललो ते ऐका तुम्ही, तुम्हाला काही पुष्कळ ठिकाणी दिसतील, त्यात मी म्हटलं मला हे अजिबात ऍक्सेप्टेबल नाही, आपण त्याच्यावरती हल्ला करायला पाहिजे. पण आपलं सरकार घाबरायचं. तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी ही जी न्यूक्लिअर बोगी आहे ही मानली नाही आणि आपण हल्ला केला. न्यूक्लिअर बॉम्ब आहेत, त्यात काय डाऊट आहे, त्यात काय डाऊट नाहीच आहे ते, पण तरी पण आपण त्यांना केलं. आणि त्यांनी जो मेसेज दिला सिंदूर नंतर, जे त्यांचं शेवटचं भाषण होतं की जर तुम्ही पुन्हा हल्ला केला तर आम्ही तुमचा पुन्हा एकदा हल्ला करूच, याच्याविषयी काही डाऊट नाहीये. ही न्यूक्लिअर बोगी हॅज बीन कॉल्ड आउट. तर हे एक त्यांच्या नेतृत्वाचं हे होतं. आणि त्याच्याशिवाय कुठलं शस्त्र वापरायचं, नेमकं त्याचा उपयोग कसा करायचा, हल्ला कुठे करायचा, हल्ला कधी करायचा, हे केवळ नुसतं बटन दाबण्यात इतकं सोपं नाहीये. ही युद्ध कला आहे आणि युद्ध कलाची मी जास्त जात नाही, पण काही प्रमाणामध्ये मी नेतृत्वाचं त्यात दिलेलं आहे की चीफ ऑफ डिफेन्स स्टाफनी काय काम केलं, चीफ ऑफ आर्मी स्टाफनी नेमकं काय काम केलं, मग त्याच्यानंतर आपले DGMO राजीव घई होते, त्यांनी नेमकं काय केलं, थोडं मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेतृत्व हे अतिशय महत्वाचं असतं आणि ज्या वेळेला नेतृत्व चांगलं असतं तर त्यावेळेला सैनिक चांगल्या पद्धतीने लढतात. तर ते सुद्धा हा म्हणजे एक असा एक अनसीन अँगल आहे ज्याच्यावरती कोणी, कारण जनरली काय होतं की ते सैनिकांना कधीच लाईमलाईटमध्ये आणत नाही. आणि काही ठिकाणी ते बरोबर पण आहे की म्हणजे त्याचं हे नको, पण ज्यांनी केलं, आता हे रिटायर होतात, आता त्याचं नाव येऊ दे की त्यांचं काय त्यांनी हे केलंय. आणि हे सगळं जी माहिती आपण पुस्तकात दिली आहे, सगळी
ही म्हणजे ओपन सोर्स मधली माहिती आहे. बरोबर. म्हणजे काही कुठली काही गुप्तहेर माहिती काढलेली नाहीये. तर त्यांना योग्य क्रेडिट हे मिळालं पाहिजे, म्हणून सुद्धा मी त्या नेतृत्वाला खूप मोठ्या पद्धतीने कव्हर केलेलं आहे. बरोबर. आणि मेक इन यामध्येच तो रुद्र ब्रिगेड्स आणि भैरव आता मी तुम्हाला बटालियनचा रुद्र ब्रिगेड विषयी सांगतो. कुठलंही युद्ध होतं तर त्या युद्धात पण आपल्याला अनेक नवीन नवीन काहीतरी धडे शिकायला मिळतात, लेसन्स लर्न फ्रॉम वॉर. आणि दुसरी गोष्ट काय की जसं मी मगाशी म्हटलं होतं की सध्या 50 ठिकाणी युद्ध सुरू आहे. ज्याचे 2 मोठी युद्ध आहेत, एक युक्रेन वॉर आहे, दुसरं इस्रायलचं युद्ध आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र ही वापरली जातात, ती टेस्ट केली जातात. तर ती लाईक अ टेस्ट बेड आहे ते, की कुठले शस्त्र चांगले आहे, कुठे काय कमजोरी आहे वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसून आलेलं आहे की आपला फायटर एअरक्राफ्ट वर्सेस अँटी एअरक्राफ्ट मिसाईल, याच्यामध्ये अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्स आर विनिंग आउटराईटली. फायटर एअरक्राफ्टची किंमत 1600 कोटी रुपये राफेलची, आणि अँटी एअरक्राफ्टची किंमत किती, 1 कोटी रुपये, 2 कोटी रुपये. तर ती त्यांना पाडतायत. ठीक आहे ना. आणि त्यात वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळ्या रेंजप्रमाणे. तर म्हणजे तो एक भाग झाला. आणि दुसरं ड्रोन्सना गरीब लोकांचं एअरफोर्स समजलं जातं, पण ड्रोनला थांबवणं हे जवळजवळ शक्य नाहीये. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की सर्वात प्रगत खंड आहे युरोप. युरोपमध्ये रशियाचे ड्रोन सगळीकडे फिरतात, जसे आपल्याकडे डास फिरतात. ठीक आहे ना. आणि त्याला युरोप थांबवू शकत नाही. आणि युरोपमध्ये कुठली राष्ट्र, फ्रान्स, जर्मनी किंवा इंग्लंड, की ही दुसऱ्या महायुद्धात लढलेली राष्ट्र, हे काही पेपर टायगर्स नाही आहेत. ज्यांनी जगावरती राज्य केलेलं आहे. आणि 150-200 वर्ष इंग्रजांचं राज्य तुम्हाला माहिती आहे. जर्मनी 2 महायुद्ध कशी लढले तुम्हाला माहिती आहे, किंवा फ्रान्सने कसं युद्ध लढले तुम्हाला माहिती आहे. आणि सगळे ग्रेट जनरल्स त्यावेळेचे, जनरल मॉन्टगोमरी, पॅटर्न, हे वगैरे सगळे तिथे पैदा झालेले आहेत. पण त्यांना आज ड्रोनचं थांबवता येत नाहीये. कारण काय की ड्रोन कुठने कधी येऊ शकतात. आणि तुमचं जे एअर डिफेन्स सिस्टीम असते ती पॉईंट सिस्टीम असते. म्हणजे आता मी लोकांना घाबरवायला नको, पण समजा आता आपण आज पुण्यामध्ये आहोत, तर पुण्यामध्ये कुठे एअर डिफेन्स सिस्टीम आहे, तर ती फक्त एअरपोर्टवरती आहे किंवा कमांड हेडक्वार्टरवरती. पण कोंडवेला जिथे मी राहतो तिथे आहे का, नाहीये तिथे. आणि असणं शक्य पण नाहीये. परंतु आता आपण म्हणजे असा एक चांगला निर्णय घेतलेला, आपल्याला त्याचा एक मध्यम मार्ग शोधावा लागतो. सगळ्या भारताला प्रोटेक्ट करणं शक्य आहे का, त्याचं उत्तर नाहीये. पण जे महत्वाची जी टार्गेट्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. महत्वाचं काय, आपल्या एनर्जी सिक्युरिटी करता आपल्या रिफायनरीज. जामनगरला ही रिफायनरी आहे, तिथनं 30% तेल आपलं तिकडं शुद्ध केलं जातं. किंवा आपले न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत, ते त्याच्यावरती हल्ला होऊ शकत नाही. म्हणजे आपण अशी एक 100, 150, 200 महत्वाची ठिकाणं आपण आयडेंटिफाय केली आहे, जिथे आता आपण अँटी ड्रोन सिस्टीम ही हळूहळू लावतो आहे. आणि त्याच्याविषयी मी दिलं पण आहे, दिव्य शक्ती म्हणून एक सिस्टीम होते आहे. लागायला त्याला 10 वर्ष लागतील, परंतु काही काही ठिकाणी ते आलेलं पण आहे. कारण काय की एकदम सगळं लागू शकत नाही ना, शेवटी खर्च येतो. आणि दुसरं खर्च, आणि मुख्य काय असतं, हे कधी होणार, केव्हा होणार देवाला माहिती. पण त्याच्याकरता तुम्ही लावून ठेवायचं म्हटलं तर त्याला खर्च होतो ना शेवटी. तर तुम्हाला एक मध्यम मार्ग शोधायला पाहिजे. म्हणून स्ट्रॅटेजिक टार्गेट्सवरती त्याचा आपण त्याला कव्हर द्यायचा प्रयत्न करतो, आणि पुढच्या काही वर्षामध्ये ते पूर्णपणे कव्हर होईल. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आत्ता तुम्ही सांगितलं की अशा पद्धतीच्या सुद्धा काही उपाययोजना किंवा धोरणं आपण आत्ता अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करतोय. काय होतं की हे खूप सेन्सिटिव्ह विषय आहेत आपल्या देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने. आणि जेव्हा असे खूप सेन्सिटिव्ह विषय आपण एखाद्या समाज माध्यमावर डिस्कस करतो, चर्चा करतो. ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीतही असं झालं. त्याआधी सुद्धा जेव्हा मुंबईमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जो हल्ला झालेला होता गेटवेजवळ, तर ताजमध्ये जेव्हा हल्ला झाला तिथली सगळ्या जे काही अपडेट्स होते ते टीव्हीवर बसून दहशतवादी पाहत होते आणि तिथून तशा कमांड्स दिल्या जात होत्या. ह्या अशा पद्धतीचं समाज माध्यमांवर होणाऱ्या चर्चा किंवा पुस्तकातनंही अनेक उपाययोजना जेव्हा सांगितल्या जातात, तेव्हा आपण गुप्तता किती प्रमाणात पाळलेली असते आणि किती प्रमाणात सांगितलेलं असतं. बघा, तुम्हाला मी एक सांगतो की आता ज्याला बॅटलफील्ड ट्रान्सपरन्सी नावाचा शब्द वापरला जातो, ती आता प्रचंड आहे. जे चीनी सॅटेलाइट आहे तुम्हाला सगळीकडे बघतात. तुमच्या देशात ते कुठेही काही बघू शकतात. खास तर शस्त्र म्हणा, की इव्हन एक कार डिटेक्ट केली जाऊ शकते वगैरे वगैरे. तुम्हाला कल्पना असेल की आता समजा इस्रायल इराणच्या सायंटिस्टना मारतं, काय सॅटेलाइटून त्याला फॉलो करतं आणि शेवटी एक वेपन वापरून त्यांना मारलं जातं. तर ट्रान्सपरन्सी नावाचा प्रकार सगळे, म्हणजे आपल्याकडे शस्त्र काय आहेत, आपल्या कॅन्टॉनमेंट कुठे आहेत, हे सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणजे जगापेक्षा चीनला किंवा पाकिस्तानला माहिती आहे. त्याच्यात काही नवीन काही आता जे
पुण्याला जे हेडक्वार्टर आहे तिथे, ते काय ते हलणार आहे का तिकडे ना, थोडं चालणार आहे ते, नाही हलू शकत ते. तर त्याच्यामुळे शस्त्र तुमच्याकडे कुठली आहे, कॅन्टोन्मेंट कुठे आहेत, तुमचे डिफेन्सेस कुठे ते लागलेले आहेत, ते तिथेच आहेत. ते काय ते आता जे बंकर समजा LOC वरती आहे ते आहेत तिथे ना, तर ते दिसत आहेत ते. ठीक आहे ना, आपण लपवले असले थोड्याफार पण ते दिसत आहेत ते. आणि जसे आपले दिसत आहेत तसे पाकिस्तानचे पण दिसत आहेत, जसे आपले शस्त्र दिसतात तसे त्यांची पण दिसत आहेत. सगळ्यांना सगळं बघता येतं. आणि खास तर पाकिस्तानला प्रचंड प्रमाणामध्ये मदत आहे चीनची. आणि चीनचे जवळजवळ 450 सॅटेलाइट्स आहेत की जे भारतावरती लक्ष ठेवून असतात. तर ते आहे, तर ते सगळ्यांना बघतात, तर तो काही इश्यू नाहीये. प्रॉब्लेम मग शेवटी गुप्त काय असतं, गुप्त जे असतं ते तुमचे ऑपरेशनल प्लॅन्स. म्हणजे काय, आता ऑपरेशनल प्लॅन्स आणि दुसरं ज्याला मी म्हणतो ह्युमन एलिमेंट ऑफ वॉर, म्हणजे तुमचे सैनिक किती शूर आहेत, तुमचे सैनिक किती धैर्य दाखवतात, तुमचं टीम स्पिरिट कसं आहे, हे काही तुम्हाला सॅटेलाइट दाखवू शकत नाही. ठीक आहे ना, तुम्ही शस्त्र वापरण्याची तुमचे शस्त्र म्हणजे तुमची स्किल किती आहे, स्किल नावाचा प्रकार सॅटेलाइट याच्यावरती येऊ शकत नाही तो. ठीक आहे ना, इच्छाशक्ती किती आहे, म्हणजे तुमची हे सॅटेलाइट पिकअप करू शकत नाही. तुमच्या डोक्यात प्लॅन काय चालला आहे हे पिकअप करता येत नाही. अर्थात तुम्हाला कल्पना असायला पाहिजे की आता चीन त्याच्यावरती सुद्धा काम करते, कॉग्निटिव्ह वॉरफेअर. कॉग्निटिव्ह म्हणजे आता माझ्या डोक्यात काय चाललंय त्यांनी टाइम वेस्ट करू नये, परंतु मात्र मोठे नेतृत्व, समजा सैनिकी असो की त्याच्या डोक्यात काय चाललंय ते तुम्हाला शोधता येईल का. तर पद्धती आहेत, अतिशय प्रचंड डेव्हलप्ड सायन्स आहे. आणि त्याचं एक उदाहरण सांगितलं पण जातं, ते मी तुम्हाला ओपनली मेन्शन करू शकतो की तुम्हाला कल्पना की 90च्या दशकामध्ये USSR म्हणजे युनायटेड सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक याचे तुकडे झाले आणि 13, 14, 15 राष्ट्र वेगळी झाली आणि रशिया वेगळं झालं. तर त्याच्यावेळेला त्याचे नेते होते गोर्बाचेव. ठीक आहे, आणि गोर्बाचेवच्या मनामध्ये 2 आयडियाज आल्या होत्या, पेरेस्ट्रॉयका आणि ग्लासनोस्ट. म्हणजे काय की लिबरलिझम आणि व्यक्ती स्वातंत्र्य. त्या खाली त्यांनी ओपननेस आणला आणि ओपननेसमुळे ही सोसायटी बर्बाद झाली. ही आयडिया त्याच्या मनात कोणी घातली होती, तर एक असा समज आहे की अमेरिकन्सनी घातली असावी. ते सगळे कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत. फॅक्ट आहे की याच्यावर डिस्ट्रॉय झालं, फॅक्ट आहे की त्याच्या आधी कोणी याच्याशी बोललेलं नव्हतं. तर म्हणजे आपण ज्याला परत येतो, तर आजकाल शस्त्र तुमची त्याची क्षमता वगैरे ह्या काही इश्यू राहिल्या नाहीये, टेक्नॉलॉजी आहे त्याचा काही इश्यू राहिला नाहीये. इश्यू काय आहे की तुमचं जे ह्युमन एलिमेंट आहे, नेतृत्वाचं कौशल्य, टीम स्पिरिट, ब्रेव्हरी, करेज, फायटिंग स्पिरिट, या गोष्टी. आता जर तुम्ही नुसतं ऑपरेशन सिंदूरविषयी बोलला, पाकिस्तानला माहिती होतं की हल्ला होणार आहे. त्यात गुप्त काय होतं, गुप्त होतं की हल्ला कुठे होणार आहे, कधी होणार आहे आणि केव्हा होणार आहे. ते डिसिजन होतं ना ते. तर ज्यावेळेला आपण म्हणजे हल्ला होणारच आहे, पण तुम्ही 24 तास म्हणजे किंवा 365 दिवस हाय अलर्ट राहू शकता का. जर तुम्हाला सांगितलं की बॉम्ब ब्लास्ट होणार आहे पुण्यामध्ये, अरे 1 दिवस ठीक आहे, 2 दिवस ठीक आहे, 3 दिवस ठीक आहे, पण 365 दिवस तुम्ही राहू शकता का. होणार आहे काहीतरी आणि काय होईल पण ते नाही. म्हणजे तुम्हाला पहिल्या IB कडनं अलर्ट मिळायचे की बॉम्ब ब्लास्ट होणार आहे, कधीतरी कुठेतरी केव्हा तरी होणार आहे आणि ते होईल पण तुम्हाला नेमकं कळालं की स्वारगेट बस स्टेशनवरती उद्या सकाळी 8 वाजता होणार आहे, तर ते आपण थांबवू शकतो. ज्याला आपण म्हणतो ऍक्शनेबल इंटेलिजन्स. तर त्याच्यामुळे इंटेलिजन्स नावाचा जो प्रकार आहे तो ह्युमन माइंड आणि हे जे इंटेंजिबल क्वालिटीज ज्या आहेत त्या गुप्त असतात, बाकीच्या गोष्टी गुप्त राहत नाहीत. आता भैरव ब्रिगेड आपण तयार करतोय, आता हे सगळ्या जगाला भैरव ब्रिगेड, आता 2 आपण महत्वाचे फरक करतोय. भैरव ब्रिगेड वगैरे आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सैन्यामध्ये ऑल आर्म्सच्या गोष्टी आणतोय. म्हणजे पहिले काय असायचं, इन्फंट्री वेगळं असायचं, मग आर्टिलरी तोफखाना वेगळा असायचा, मग मेक इन्फंट्री वेगळं असायचं, आर्मर्ड कोर वेगळं असायचं, मग इंजिनियर्स वेगळं असायचं, मग इंटेलिजन्स वेगळं असायचं. आता आपण एक कंबाईंड ऑल आर्म ब्रिगेड तयार करतोय, ज्याला भैरव ब्रिगेड म्हणजे ज्याला हे म्हटलं भैरव बटालियन आणि रुद्र ब्रिगेड म्हटलं जातं. ते सगळ्यात कंबाईंड म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या प्रकारची जी कौशल्य लागतात ते एकत्र आणतोय. तर त्याच्यामुळे त्यांचं जी कामाची जी एफिशियन्सी आहे ती प्रचंड चांगली होईल. तर ते आपण करतो आहे आणि ते इंडियन मॉडेलला सुटेबल असं आहे. म्हणजे आपलं टेलर मेड असतं की टेलर मेड बी काय म्हणजे सगळ्या शर्टची साईज सगळ्याला फिट होणार नाही, पण जर प्रॉपर मेजरमेंट घेतलं तर तुम्हाला नेमका शर्ट मिळेल. तर तसं प्रत्येक JNK मध्ये प्रकार वेगळा असतो, डेझर्ट्समध्ये प्रकार वेगळा असतो, मग हाय अल्टिट्यूडमध्ये प्रकार वेगळा असतो, कारण तिथे काही काही वेगवेगळे हे लागतं.
तर तशा प्रकारे टेलर मेड ब्रिगेड तयार करतोय, ज्याला तुम्ही रुद्र ब्रिगेड वगैरे म्हटलं जातं. आणि त्याचं आता टेस्टिंग वगैरे सुद्धा सुरू आहे. त्याच्यामध्ये ड्रोन्स नावाचा प्रकार हा मोठ्या प्रमाणात येतो आहे, की ज्याच्यामुळे जेवढ्या टेक्नॉलॉजीज सक्सेसफुल झालेल्या आहेत, की ज्यांना युद्धामध्ये पुष्कळ यश मिळालेलं आहे, तर त्या आपण कशा इंडक्ट करायच्या याच्याविषयी सगळं हे चाललेलं आहे आधुनिकीकरण. त्यामुळे शस्त्रांचं आता स्वरूपच बदली होत आहे. म्हणजे नुसती फायटर एअरक्राफ्ट ऑर्डरपेक्षा अ कॉम्बिनेशन ऑफ फायटर एअरक्राफ्ट अँड ड्रोन्स. ठीक आहे ना. नुसतं फायटर एअरक्राफ्ट नको, त्यावर तुम्हाला त्याची रडार पाहिजे, त्याच्यावर त्याची म्हणजे डिटेक्ट करता आलं पाहिजे, अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम पाहिजे, कारण तुमच्यावरती पण हल्ला होईल ना. तर तशा प्रकारे हे चालू आहे. तर रुद्रा ब्रिगेड भैरव बटालियन नावाचा जो प्रकार आहे तो क्विक रिॲक्शन करता म्हणजे आपल्याला ब्रिगेडनी रिॲक्ट करता आलं पाहिजे, त्याच्याकरता हे ऑर्गनायझेशनल चेंजेस होतात. बेसिकली सगळे हे ऑल आर्म्स ब्रिगेड आहेत, ज्याच्यामुळे सगळ्या लागणाऱ्या गोष्टी एकाच ठिकाणी असतील, वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेल्या नसतील. त्याच्यामुळे तुमचा जो रिस्पॉन्स असतो लढाईच्या सिच्युएशनमध्ये तो अतिशय चांगला असेल, हे थोडक्यात त्याचं हे आहे. आणि असं आधुनिकीकरण व्हायलाच पाहिजे, कारण आधुनिकीकरण नुसतं शस्त्राचं नसतं, कल्पनेचं पण असतं. मी तुम्हाला कल्पना पाहिजे की आताच आपण सायबर वॉरविषयी थोडंसं बोललो होतो. 2025 आपण सायबर वॉरफेअर कसं लढणार ही आपण आपलं सायबर डॉक्ट्रिन ही केलेली आहे. ती म्हणाली का ते सायबर डॉक्ट्रिन सगळं जगाला सांगायची कशाला. ठीक आहे ना. तर तुम्हाला आठवतं की नाही माहिती नाही, आमच्या काळामध्ये एक चिमणराव नावाचं एक पात्र होतं, त्याच्याकडे गुंड्याभाऊ म्हणून होते. तर गुंड्याभाऊचा दंडा असायचा, तो दंडा ठेवला की लोकांना घाबरायला जायचं की दंडा वापरला जाईल. तर काही वेळा आपल्याकडे क्षमता आहे हे दाखवणं सुद्धा महत्वाचं असतं, की आम्ही हे करू शकतो. ठीक आहे ना. तर म्हणून म्हणजे एक संकल्पना वापरली जाते, तर मी युद्धकलेत जास्त जात नाही, त्याला म्हणतात डेटरन्स. ठीक आहे ना. की तुमच्याकडे जर समजा काय म्हणतात त्याला एक न्यूक्लिअर वेपन आहे विथ अ रेंज ऑफ अबाउट 1000 किलोमीटर्स, द एनिमी हॅज टू टेक अ काउंटर मेजर टू गेट प्रोटेक्टेड अगेन्स्ट दॅट. मग 2000 चाललं तर अजून वेगळं आहे. तुम्ही आता न्यूक्लिअर मिसाईल फायर करू शकता जमिनीवरनं, एक डिफेन्स झाला. आकाशातनं केला तर दुसरा डिफेन्स झाला. सबमरीन मधून केलं तर तिसरा झाला. नाहीतर जर ड्रोन वापरले तर चौथा प्रकार झाला. तर त्याच्यामुळे डेटरन्स म्हणजे आपण अनेक वेळा आपल्याकडे काय आहे ते दाखवतो. आणि आपली सायबर वॉरफेअरची डॉक्ट्रिन ही तुम्ही जरूर वाचा, आणि त्याच्यात दिलेलं आहे की आपण करणार काय आहे. तर थोडक्यात त्याचं असं आहे की सायबर वॉरफेअर हे अतिशय फास्टेस्ट ग्रोईंग सेक्टर आहे, आणि हे कायमचं सुरू असतं. म्हणजे तुम्हाला मी एकच सांगतो की ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्ताननी चीनच्या मदतीने तुमच्या इलेक्ट्रिसिटी ग्रीडवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण ग्रीड बंद पडलं नाही, कारण आपला डिफेन्स चांगला होता. फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर, त्यात आपण हे केलं. दुसरं, आपली जी UPI सिस्टीम आहे, आपली बिगेस्ट डिजिटल इकॉनॉमी जगातली आहे, आणि केवढे ट्रान्झॅक्शन होतात तुम्हाला कल्पना आहे. तर कुठे तुम्ही घुसखोरी करून डिजिटल ट्रान्सफरमध्ये होतं काय, एका बँकेत तर दुसऱ्या बँकेत जात, एवढंच फक्त होतं. तर हे चोर पैसे काढून घेऊ शकतात का, करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि जवळजवळ 3-4 लाख अशा हिट्स UPI वरती आल्या होत्या ज्या फेक होत्या. त्या आपण ते प्रोटेक्ट केलं. फर्स्ट लेअर ऑफ सिक्युरिटी, सेकंड लेअर ऑफ सिक्युरिटी, थर्ड लेअर ऑफ सिक्युरिटी. तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिटिकल जे आहे, न्यूक्लिअर ग्रीड असो की पॉवर ग्रीड असो की UPI पेमेंट सिस्टीम असो की बिझनेसचं मॉडेल असो, हे आपण तिथे डिफेन्स सिस्टीम आणतोय. आणि दुसरं काय की हे सिस्टीम ही सगळी फील्ड इव्हॉल्विंग आहे. आता चीन एक मोठं तंत्रज्ञान आणतंय, म्हणजे एक क्रिप्टो म्हणा किंवा त्याला दुसरं वापरलं जातं, एक शब्द विसरतोय, म्हणजे एक टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये कम्प्युटेशन हे अतिशय फास्ट होतं. मला त्याचं एक्झॅक्ट नाव विसरतोय मी त्याचं. तर ते वेगाने ते येत आहे. तर चीन ज्या प्रगती करेल सायबर वॉरफेअरमध्ये, आपण त्यांच्या एक पाऊल पुढे असायला पाहिजे. ठीक आहे. आणि आपण तो प्रयत्न आपला नक्कीच चालू, म्हणजे हे सगळे इव्हॉल्विंग वॉर्स आहेत ही. आणि हे युद्ध संपलेलं नाही. शस्त्रांचं आधुनिकीकरण, शस्त्रांचं हार्डनिंग वगैरे हे तयार करायलाच पाहिजे, आणि हे सगळं चालू आहे. याच्याकरता आपण सरकारचं नक्कीच कौतुक करायला पाहिजे. मग ते AI असो की हे असो की ते असो, आणि सगळं आधुनिकीकरण जे आहे हे कलेक्टिव्हली आपल्याला ते रिझल्ट ते करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये आणि सर्वात महत्वाचा मुख्य संदेश जो ऑपरेशन सिंदूरमध्ये जो आहे तो असा आहे की आपल्या मेक इन इंडियाच्या शस्त्रांनी चांगलं काम केलं. आज 70-80% शस्त्र भारतात बनत आहेत, परंतु ही 100% बनायला पाहिजेत. आणि आपण आजच, मला वाटतं आज किंवा कालच बातमी आलेली आहे की अजून 75,000 कोटी रुपयाची शस्त्र आता भारतात बनणार आहे. त्याकरता राजनाथ सिंग जे आपले
डिफेन्स मिनिस्टर यांनी आपले लेटेस्ट हे दिलेलं आहे. बरोबर. आणि ही सगळी शस्त्र सरकारने याचं पॉलिसी ठरवलं आहे की ही भारतातच बनतील. म्हणजे हार्डवेअर क्रिटिकल जे आहे ते भारतातच बनेल. बरोबर. मग ते सायबरमध्ये असो की स्पेसमध्ये असो की कुठे असो, कारण तर परदेशातनं आणलं खास तर चीनकडनं ते 100% त्या ट्रोजन हॉर्स असतो. ठीक आहे. तर त्याच्याकरता आपल्याला हे युद्ध जे आहे हे चालू ठेवावं लागेल. आणि याच्यामध्ये एक मी शेवटचा मुद्दा असं सांगू शकतो की काल परवाच एक हे आलं होतं की म्हणजे अमेरिकेने एक त्यांचं एक अनालिसिस जाहीर केलं. ते म्हणतात की चीनला तैवानला कॅप्चर करायचं आहे. तैवान हे त्यांचा पहिला उद्देश आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि दुसरा जो साऊथ चायना समुद्र आहे म्हणजे चीनच्या आजूबाजूचा समुद्र त्याच्यावरती त्यांना आधिपत्य गाजवायचं आहे. आणि त्यात तिसरी बाब आहे की जी अमेरिकेने सांगितलेली आहे ती म्हणजे द वॉर ऑफ साऊथ तिबेट. म्हणजे ते चीन पुढच्या काही वर्षात लढणार आहे. साऊथ तिबेट म्हणजे काय? साऊथ तिबेट म्हणजे चीनच्या दृष्टीने अरुणाचल प्रदेश. त्यांना ते म्हणतात की हा आमचा आहे. ठीक आहे. आणि मागच्याच महिन्यात गोष्ट एक अरुणाचल प्रदेशची महिला चीनमध्ये गेली होती आणि तिला त्याने अडकवून ठेवलं होतं की तू आमचीच आहे, तुला विजाची गरज नाही वगैरे. तर आपल्याला या युद्धाकरता सुद्धा तयार राहावं लागेल. आणि जे चालू आहे रोड्सचं इम्प्रुव्हमेंट, इन्फ्रास्ट्रक्चरचं इम्प्रुव्हमेंट, रेल्वे इम्प्रूव्ह करणं, हे करणं वगैरे. परंतु याच्यामध्ये एक म्हणजे आम्ही असा एक मेसेज देऊ शकतो की चीनची जर आपण अर्थव्यवस्था बघितली, चीनची प्रत्येक फील्डमधली प्रगती बघितली तर ती अतिशय पुढे आहे. मग ते टेक्नॉलॉजी असो की इकॉनॉमी असो की सायबर असो की हे असो. तर जर आपल्याला ऑपरेशन सिंदूर जे चालू आहे हे युद्ध जर जिंकायचं असेल तर या युद्धामध्ये प्रत्येक भारतीयाचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. नक्कीच. म्हणजे काय की समजा जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही अर्जुनापेक्षा श्रेष्ठ बना, कारण अर्जुनाला सर्वात श्रेष्ठ विद्यार्थी मानला जातं. जर तुम्ही टीचर असाल तर तुम्ही द्रोणाचार्यापेक्षा जास्त बनायला पाहिजे. जर सायंटिस्ट असाल तर अब्दुल कलाम, जर तुम्ही टेक्नॉलॉजिस्ट असाल तर मायक्रोसॉफ्टच्या पुढे. ज्या वेळेला आपण सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे पुढे जात राहू तरच आपण हे जे मल्टी डोमेन वॉर आहे, चीनशी जे बहुआयामी युद्ध आहे ते आपण जिंकू शकू. किंवा चीनला एक धाक देऊ की आता फालतूपणा करू नका, तुम्ही अरुणाचल प्रदेशची लढाई जिंकण्याचं स्वप्न हे बघू नका. अशा अनेक गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. म्हणून या पुस्तकामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. काळजी काय घ्यायची आहे तेही दिलेले आहे. गुप्तता कशा पद्धतीने राखली पाहिजे. भारतीय नागरिकत्व स्वीकारताना आपले काही नियम सुद्धा आहेत किंवा आपण काय म्हणूया काही अटी सुद्धा आपण स्वतः स्वीकारलेल्या आहेत. आणि त्यामध्ये आपण एक नागरिक म्हणून गुप्तता कशी पाळायची याबद्दलचं विश्लेषण सुद्धा ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेलं आहे. मला वाटतं की खूप सगळे विषय यामध्ये कव्हर केलेले आहेत. आणि ऑपरेशन सिंदूर हे वरवर बघता जरी आपल्याला भारत पाकिस्तान युद्ध वाटलं तरी त्यामध्ये चीनचा असलेला सहभाग आणि चीनमुळे घडणाऱ्या या सगळ्या गोष्टी आणि याला कसं रोखायचं, कुठे रोखायचं आणि कधी रोखायचं याबद्दलचं केलेलं विश्लेषण म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे पुस्तक. हे पुस्तक जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा, वेबसाईटला व्हिजिट करा आणि हे पुस्तक नक्की विकत घ्या. मला वाटतं की पुस्तक वाचल्यानंतर अजून बरेच प्रश्न आहेत आणि तुमचं विश्लेषण आम्ही नेहमीच वेगवेगळ्या TV चॅनल्सवर वेगवेगळ्या माध्यमातून ऐकत असतो. मात्र आज स्वतःच्या पुस्तकाबद्दल म्हणजे खूप रिसर्च अँड स्टडी आहे. वरवर बघता जरी आपल्याला बातम्यांमध्ये ऑपरेशन सिंदूर कसं घडलं हे जरी असलं तरी यामध्ये खूप रिसर्च स्टडी केला गेलेला आहे. आणि अगदी शेवटचा मुद्दा या भागातला असा की जरी हे सगळं माहिती होतं पाकिस्तानला की भारत नक्कीच बदला घेईल, त्याचं उत्तरही तुम्ही छान दिलंय. कधी, कुठे आणि कसा बदला घेईल हे मात्र माहिती नव्हतं. ऑपरेशन सिंदूर वारंवार करण्यासाठी म्हणून तुम्ही सांगितलं सुद्धा की आपण प्रत्येकानेच प्रयत्नशील राहिलं पाहिजे की जेणेकरून आपल्यावर कुठच्याही प्रकारचा हल्ला होणार नाही. समाज माध्यमांवर आपण ज्या बऱ्याचशा गोष्टी पोस्ट करत असतो, बऱ्याच वेळेला आपले विचार व्यक्त करत असतो. हे विचार व्यक्त करताना काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून सायबर हल्ले जेव्हा होतील तेव्हा आपल्याकडच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या तिथपर्यंत लीक होणार नाहीत, पोचणार. ऑपरेशन सिंदूरचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो माहिती युद्ध. इन्फॉर्मेशन वॉरफेअरचे म्हणजे पुष्कळसे भाऊबंद आहेत
डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणजे चुकीच्या बातम्या, मग त्यानंतर नॅरेटिव्ह वॉरफेअर म्हणजे चुकीची नॅरेटिव्ह पोहोचवणं, मग त्यानंतर परसेप्शन मॅनेजमेंट, मग सायकोलॉजिकल वॉरफेअर की तुम्ही युद्ध हारणार आहात, तुमचं नुकसान झालेलं आहे, तुमची विमानं पडलेली आहेत, तुम्हाला युद्ध परवडणार नाही आहे, युद्ध हे देशाला नेहमीच मागे घेऊन जात असतं, तर युद्ध नको, आपल्याला बुद्ध पाहिजे वगैरे अशा काही काही गोष्टी येतात. तर इन्फॉर्मेशन वॉरफेअर हा एक प्रचंड मोठा भाग आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये हे युद्ध पोहोचलेलं आहे. तर प्रत्येक नागरिकांनी करायला काय पाहिजे याच्याविषयी पुस्तकाने खूप दिलं. साध्या साध्या गोष्टी आहेत की एक तर पहिले देशाविषयी आपल्याला एकतर अभिमान पाहिजे आणि देशामध्ये जी सरकारकडनं माहिती येते, सैन्याकडनं जी माहिती येते त्याच्यावरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण देतो. 71 साली आपण म्हटलं की आम्ही 94,000 पाकिस्तानी सैनिक पकडले होते. कुणी मोजायला गेलो होता का ठाण्यावरनं किंवा मुंबईवरनं की 94,000 एक कमी की एक जास्त? आपण म्हटलं की आम्ही ढाक्यात गेलो. आता कोणी त्याचा GPS रेफरन्स मागितला होता का, फोटो मागितला होता का? नाही. म्हणजे आपण जे झालं ते बिलीव्ह केलं होतं. तर हा आजकाल एक म्हणजे काही जण त्यांचा पॉलिटिकल राग एवढा जास्त असतो की ते अनेक वेळा नको त्या गोष्टी विचारतात. आपली विमानं किती पडली? अरे सिंपल गोष्ट आहे की आपलं जे नुकसान होतंय कधीच सांगितलं जात नाही, कारण त्याच्यामुळे त्यांना त्याचं एक विश्लेषण करता येतं की तुमच्या कुठल्या भागामध्ये तुमचं कुठलं म्हणजे नुकसान झालं आणि त्याचा कसा इफेक्टिव्हनेस होता, म्हणून हे कधीच सांगितलं जात नाही. ते सांगायला पण नको वगैरे ते, ठीक आहे ना. तर नेमकं कुठलं शस्त्र वापरलं, कधी वापरलं, काय गेलं वगैरे या गोष्टी अगदी म्हणजे अज्ञातच ठेवल्या जातात आणि त्यानंतर मग 15 वर्ष 20 वर्ष म्हणजे 1962 साली काय झालं तो सुद्धा रिपोर्ट अजून आपण बाहेर काढलेला नाहीये. म्हणजे त्याला हँडरसन ब्रुक्स रिपोर्ट म्हटलं जातं किंवा कारगिल युद्धाचा एक सिक्रेट भाग होता तो अजून सुद्धा आपण पुढे आणलेला नाहीये तो, ठीक आहे ना. तर ते काही काही प्रमाणात आपल्याला गुप्त काही काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. नुकसान होणं, हे होणं, ते होणं, कारण ही काही लढाई म्हटले की नुकसान होणार. हे काही एक फिक्स झालेली क्रिकेटची मॅच नाहीये की कुठल्या बॉलला कोण सिक्सर मारणार आणि कशा लास्ट बॉलला आउट होणार वगैरे. हे हे असं नसतं तिथे. इथे नुकसान होतं. फक्त प्रश्न काय असतो आणि रोजच्या रोज तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही. आपल्याला शेवटी अल्टिमेटली कॅम्पेन जिंकावा लागतो. आपला उद्देश काय होतं? कॅम्पचं नुकसान केलं, ते आपण केलं का? ते केलं आपण. पाकिस्तानच्या एअरफोर्सचं नुकसान केलं का? आपण केलं. तर आपली शस्त्राने चांगलं काम केली का? चांगली केली. थोडंफार नुकसान झालं, होऊ शकतं ते. तर इन्फॉर्मेशन वॉरफेअर हा जो प्रकार आहे, आपल्या म्हणजे सैन्यावरती विश्वास ठेवा, न्यूजवरती विश्वास ठेवा, हा एक भाग झाला. आणि दुसरं काय होतं की काही काही जण कुठल्या तरी सॅटेलाइट फोटोग्राफ घेतात आणि सांगतात की याप्रमाणे इकडे असं झालेलं आहे. हे सगळे हे कमर्शियल सॅटेलाइट आहेत आणि मिलिटरी सॅटेलाइटचा फरक हा वेगळा असतो. तर उगीच आपलं ते काही कारण नसताना अफवा पसरवायच्या हे करायचं. काही काही जण म्हणजे म्हणतात की पाकिस्तान म्हणजे आता सोशल मीडियावर होतं की पाकिस्ताननी चीन आता जसं काल आलं की चीनने एक हायपरसॉनिक मिसाईल तयार केलं की जे 6 दिवस जगाच्या भोवती फिरत होतं. अरे तू काय मोजायला तिथे बसला होता का तिथे? तर हे विनाकारण वाढवून चाललेलं आहे. चीनविषयीची बातमी, पाकिस्तानविषयीची बातमी ही अशा प्रकारच्या त्यांची क्षमता हे सगळी वाढून चढून दाखवलेली असते. दर 2 दिवस झाले की आपल्या काही सोशल मीडियावरती फिरत होतं की एक चीनची प्रचंड मोठी काय म्हणतात त्याला एअरक्राफ्ट कॅरियर चीनची 3री तयार झालेली आहे. तर मला टीव्ही चॅनल विचारलं की सर केवढी मोठी आहे, आपल्याला धोका काय? अरे म्हटलं ही मोठी झालेली आहे पण अजून त्याला पाण्यात ते चालवता येत नाहीये, कारण की त्याला स्किल लागतं, त्याला एअरक्राफ्ट कॅरियरला समुद्रात घेऊन जावं लागतं. तर ती क्षमता याच्याकडे आलेलीच नाहीये, ठीक आहे ना. त्याला कौशल्य यायला एक 5, 6, 7 वर्ष लागतील. क्षमता येईल ती पण इमिजिएट नाही ती. आणि जर चीनने जर हे तयार केलं तर त्याला हे करण्याकरता आपल्याकडे प्रतिक्षमता आहे. आपण हायपरसॉनिक मिसाईलचा वापर करू शकतो. तर म्हणजे त्यावेळेला एखाद्या टीव्ही चॅनल, एखाद्या सोशल मीडिया त्याला खूप वाढवून सांगतं, चीननी मोठं हे तयार केलं, चीन घाबरलं, चीन हे झालं ते झालं वगैरे. तर हे असं नसतं ते. तर थोडंसं त्याचं जे शब्दांकन केलं जातं, सनसनाट्या बातम्या पसरवण्याकरता दोन्ही प्रकारच्या होतात की पाकिस्तानचे 3 तुकडे होणार, काही काही युट्यूबवर 3 तुकडे होणार, पाकिस्तान तुटणार, हे होणार, ते होणार, ठीक आहे ना. तर तसं पण होत नाही. तर थोडंसं बॅलन्स पाहिजे आणि आपल्या सरकारवरती, आपल्या सैन्यावरती विश्वास पाहिजे. आणि अशी कुठलीही बातमी आली शस्त्रांविषयी तर ते उगीच कुठे फॉरवर्ड करायची काही गरज नाही. चीन असं करतोय ते फॉरवर्ड करायची काही गरज नाही. चीननी मोठी ट्यूब रेल्वे तयार केली की जी पाताळातनं आकाशात जाते वगैरे, ती कशाला तुम्हाला सांगितलं फालतूपणा करायला, हे करायचं? हे सगळं वाढवून सांगितलेलं आहे. लक्षात असावं की म्हणजे चीन प्रगती करते त्याच्यात काही डाऊट नाही, ते आपल्या पुढे त्याच्यात काही डाऊट नाही आहे.
परंतु चीन आपल्याला घाबरण्याचा खूप प्रयत्न करतो. एक्झॅक्टली. आपलं खच्चीकरण हा जर त्यांचा मूळ हेतू असेल तर तो हेतू साध्य व्हायला नको याची खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. घेतली आणि पाहिजे. याच्यामध्ये मी अजून एकच मुद्दा मांडतो की आता हा जे ऑपरेशन सिंदूर झालं याच्यामध्ये एक मीडियाचा मुद्दा एक मांडतो. मी भारतीय मीडियाविषयी बोलत नाही, परंतु वेस्टर्न मीडिया म्हणजे काय की जिथे डेमोक्रेटिक कंट्रीज राज्य करतात. कुठलं आहे? अमेरिका आहे, मग युरोप आहे, मग ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वगैरे. तर 85% वेस्टर्न मीडियानी भारत जिंकला ही गोष्ट ऍक्सेप्ट केली नव्हती. म्हणजे आता अमेरिका घ्या तुम्ही, तिथले मोठे वर्तमानपत्र कुठले? न्यूयॉर्क टाइम्स आहे, वॉशिंग्टन पोस्ट आहे, लंडन टाइम्स, म्हणजे मोठमोठी जसं आपलं टाइम्स ऑफ इंडिया किंवा इंडियन एक्सप्रेस आहे तसे. त्यांनी हे मान्य केलेलं नव्हतं. ठीक आहे, ते पाकिस्तानचं व्हर्शन हे मान्य करत होते. माझ्या पुस्तकात दिलेलं आहे. ते का केलं होतं? याला 3 मुख्य कारणं होती. नंबर 1 कारण होतं की त्यांना जो ब्राऊन इंडियाचा जो राईज आहे तो त्यांना आवडलेला नाहीये. आता भारत 4थी अर्थव्यवस्था झालेली आहे, इंग्लंडच्या पुढे गेली आहे, फ्रान्सच्या पुढे गेले. हे इंग्लंडला आवडेल का हो? नाही आवडणार ना. आता अजून पुढच्या 1 वर्षात आपण जाऊन जर्मनीच्या पुढे नंबर 3 वर जाऊ. तर तुम्हाला काय वाटतं की जर्मनी जय हिंद म्हणून तुम्हाला सॅल्यूट करेल का? अजिबातच नाही. त्याला आवडणार नाही ना ते. आणि ज्यावेळेला ऋषी सुनाकनी राज्य केलं इंग्लंडवरती 2 वर्ष, त्यांना ते अजिबात आवडलं नाही की एक भारतीय त्यांच्यावरती राज्य करते. ऋषी सुनाक चुपचापपणे मागे हटून गेले. त्यांना अजून 10 वर्ष राज्य करता आलं असतं. तर ब्राऊन इंडियाची जर राईज आवडत नाहीये तर आपल्याला थोडंसं लो प्रोफाईल ठेवावं लागतंय या बाबतीमध्ये की आपण त्यांना थ्रेट म्हणून दिसायला नको. तर तो एक भाग झाला. दुसरी गोष्ट, चीन एक सगळी ठिकाणी अतिशय लॉंग ड्युरेशन वॉर लढतो. तो 24 तास 48 तासाचं युद्ध लढतच नाही. तो 10 वर्ष, 15 वर्ष, 50 वर्ष. त्यांनी काय केलं आहे? त्यांनी वेस्टर्न मीडियाची 30% इक्विटी विकत घेतली आहे. म्हणजे काय? न्यूयॉर्क टाइम्सचं जे भांडवल आहे 30% त्याचा मालक कोण आहे? चीन आहे. तर न्यूयॉर्क टाइम्स किंवा वॉशिंग्टन पोस्ट कधी चीनच्या विरोधात आर्टिकल लिहिल का? इम्पॉसिबल. न्यूयॉर्क टाइम्स डोनाल्ड ट्रम्पला शिवाय देईल, परंतु चीनच्या विरोधात ते आर्टिकल लिहिणार नाही, कारण तो मालक आहे त्यांचा ना. आता ठीक आहे, तुम्ही चीनच्या विरोधात लिहित नाही, परंतु चीनने याला मला काय सांगितलं की तुम्ही सगळी पाकिस्तानची नॅरेटिव्ह ते पेडल करा, कारण त्यांना पाकिस्तानला मदत करायची होती. 88-90 जण होते वार्ताहर ज्यांनी वेगवेगळ्या वेस्टर्न मीडियात आर्टिकल लिहिली. त्याच्यातले 90% भारतीय होते. आर्टिकल लिहिलं न्यूयॉर्क टाइम्समध्ये, पण लिहिलं कोणी? एक भारतीय जो इथे आहे. कारण त्यात मी जास्त जात नाही ते. तर ही इक्विटी विकत घेतल्यामुळे ते खूप हे करतायत. आणि तिसरा जो प्रकार झालेला आहे म्हणजे भारतात एक महान नेते होते, त्याचं नाव होतं लालू प्रसाद यादव. ठीक आहे, लालू प्रसाद यादव बिहारचे चीफ मिनिस्टर होते. तर ज्याला ते चीफ मिनिस्टर होते त्यावेळेला काही मीडियाचे लोक त्यांना भेटायला गेले होते की लालूजी आप अपने काल के अंदर बिहार का आप USA बनाएंगे क्या? तर लालूजी म्हणाले की नहीं जी, हम मतलब बिहार का USA नहीं बनाएंगे, हम USA का बिहार बनाएंगे. म्हणजे हे काय? जे भारतातले जे इल्स होते ते सगळे आता आपण वेस्टर्न मीडियामध्ये पोहोचलो. भ्रष्टाचार, मग त्याला अपीजमेंट, म्हणजे मी तिथे जास्त जात नाही. आता विथ लेस दॅन 1% ऑफ अ मुस्लिम पॉप्युलेशन 35 मेयर्स आज इंग्लंडचे मुस्लिम्स आहेत. न्यूयॉर्क टाइम्समध्ये 3% फक्त पॉप्युलेशन आहे आणि त्याचा न्यूयॉर्क इज द बिगेस्ट सिटी ऑफ इट. तर ते कशा प्रकारे ते इन्फ्लिक्टेड, म्हणजे त्याला डेमोग्राफिक इन्व्युजन म्हणतात, ते कसं करतायत हा प्रकार एक भयंकर. त्याच्यात मी जास्त जात नाही. आपल्याला वरी आहे फक्त बांगलादेशी इलिगल मायग्रेशन. जो न्यूयॉर्क टाइम्सचा प्रॉब्लेम आहे, जो अमेरिकेचा प्रॉब्लेम, त्यांनी सॉल्व्ह करावा. नाही झालं तर ते बुडतील ते. परंतु हे अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने जे युद्ध केलं जातं, या सगळ्या प्रकारच्या युद्धाला आपलं प्रत्युत्तर द्यायची आपली क्षमता निर्माण करायला पाहिजे. नुसतं बंदुकीचं युद्ध होणार नाही, बंदुकीचा दहशतवाद होणार नाही, बॉम्ब ब्लास्ट होणार नाहीत. आता जे दहशतवाद भारतात केला जाईल तो कसला असेल? एक तर नार्कोटिक्स, अफूकांच्या चरस, दुसऱ्या खोट्या नोटा आणणं ते होईल. तिसरं सॅबॉटॅज, कुठे आग लावणं, कुठे ॲक्सिडेंट घडवून आणणं. आपल्याला आठवत असेल की एक आपल्या बुचर आयलंडवरती आपल्या एका रिफायनरीला आग लागली होती आणि 800 कोटी रुपयाचं पेट्रोल जाऊन खाक झालं होतं. एका बोटीला धक्का मारला गेला आणि 8,000 कोटी रुपयाची बोट बुडाली. एका आपल्या सबमरीनमध्ये सॅबॉटॅज झाला आणि सबमरीन ती तुटली मुंबई बंदरामध्ये. तर हे सॅबॉटॅज, मी ज्याला घातपात म्हणायचा, रुळावरती दगड ठेवणं वगैरे ते केलं जाईल. रस्ते बंद केले जातील. म्हणजे काहीतरी कारण काढून जी देशाची अर्थव्यवस्थेला
थांबवण्याचा युद्धाचं एक प्रयत्न वेगळं चित्र आपल्याला दिसेल. प्रयत्न हनी केला. ट्रॅप सारखा महत्वाचा मुद्दा सुद्धा यामध्येच येतो. हनी ट्रॅप हा सुद्धा एक प्रकारे युद्धच खेळलं जातं किंवा 100% युद्धासाठी म्हणूनच तुम्हाला तशी पावलं उचलायला भाग पाडलं जातं. खरोखर खूप छान विश्लेषण तुम्ही आज केलं या पुस्तकाचं आणि मला खात्री आहे की वाचकांना हे पुस्तक नक्की आवडेल. पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला ऑपरेशन सिंदूर हे पुस्तक जर विकत घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा, व्हिजिट करा आणि हे पुस्तक विकत घ्या. धन्यवाद. आज आपण या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपलेही खूप आभार. धन्यवाद. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकावर लेखक ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची एक स्वाक्षरी हवी आहे मला. हो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजूनही मराठी सृष्टी टॉक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. वेगवेगळ्या विषयांवरचे भाग आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. हे नंतर हे जरूर वाचा. हो, हे माझा बायोडेटा आहे, पण या 4 लाईन याच्या आधी मी घातलेल्या नव्हत्या, हो, त्या आता घातल्या. हो, माझा ते मुलाविषयी आहे. नक्कीच. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल रोहन महाजन हे सुद्धा ऑपरेशन सिंदूरचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित केलं गेलेलं आहे. धन्यवाद, तुम्ही या भागामध्ये सहभागी झालात याबद्दल. मराठी सृष्टी टॉक्सकडनं एक छोटीशी भेट तुम्हाला. ओके, थँक्यू.